ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलैज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. श्रीराम. कृपा कटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम. श्रीराम. परमपूज्य सद्गुरू डॉक्टर देशमुख काकांना साष्टांग प्रणिपात. त्यांच्या शुभ आशीर्वादाने आजच्या या गुरुपौर्णिमा सोहळ्याला प्रारंभ करूया. गुरुपौर्णिमा कार्यक्रमाला आपल्या सर्वांचे शिवगड आध्यात्मिक ट्रस्टतर्फे सहर्ष स्वागत आणि सर्वांना मनपूर्वक वंदन. त्रिवेणी संगमावरील विश्रांतीनंतर आनंदवारीतील परमोच्च आनंदाचा क्षण अगदी समीप आला आहे. सद्गुरूंच्या कृपेमुळेच आपण हा क्षण अनुभवणार आहोत. तो एकची होय सद्गुरू या विचाररूपी पालखीत आपण पुनश्च सामील झाले आहोत. कठोपनिषदाच्या ओवीबद्ध टीकेत श्री गुरु डॉक्टर काका सद्गुरूंविषयी सांगतात, म्हणून आत्मजा लागी एकची समर्थ या जगी, जो स्वयेची तया भोगी अद्वयानंदे. या जगात फक्त तो एकची होय सद्गुरू, ज्यांनी सच्चिदानंद परब्रह्माचा साक्षात अनुभव घेऊन तेच ते झालेले असतात. ब्रह्मविद ब्रह्मणी स्थित असे असल्याने त्यांना पूर्णत्व प्राप्त झालेले आहे. अशी आत्मप्रचिती घेतलेले अनुभव संपन्न सद्गुरूच साधकांना आत्मज्ञान करून देण्यास समर्थ असतात. छांदोग्य उपनिषदामध्ये म्हटले आहे, येथ श्री गुरु किमया गारे, येथ श्री गुरु किमया गारे, जीवा स्पर्शान नाही पुरे, तो जीवरूप नाव रे ब्रह्म होई. सद्गुरुरूपी जादूगाराने जीवाला नुसता स्पर्श केला तरी त्याचे जीवत्व नाहीसे होऊन तो ब्रह्मरूपच होतो. सद्गुरू म्हणजे जणू काही आपल्या स्वानंद बँकेच्या लॉकरची दुसरी किल्ली आहे. तिमिरातून तेजाकडे नेणाऱ्या तेजस्वरूप सद्गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज गुरुपौर्णिमेच्या दिनी श्री गुरूंच्या पूजनाचे खूप महत्त्व आहे. शिष्य गुरुपूजनाच्या औचित्याने सद्गुरूंच्या चरणी शरणागतीने नतमस्तक होऊन त्यांच्या विचारांची परंपरा अखंड पुढे चालू ठेवण्याची प्रतिज्ञा घेतो. जेव्हा शिष्य श्री गुरूंना आपले अंतर्बाह्य अर्पण करतो तेव्हा श्री गुरूंच्या प्रेमस्वरूप भक्तीला तो पात्र होतो. यावर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, तैसे सबाह्य आपुले जेणे गुरुकुली वोपिले, तैसे सबाह्य आपुले जेणे गुरुकुली वोपिले, आपण पे केले भक्तीचे घर. अशा या आपल्या ज्ञानेश्वर माऊलींना संतांचे संत, सर्वश्रेष्ठ संत असे म्हणतात. संत ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानोत्तर भक्ती, अद्वैताचे निरूपण, भाषा प्रभुत्व, स्वधर्म हाच आत्मा असलेला त्यांचा कर्मयोग, समन्वयात्मक नीतिबोध, करुणेने तुडुंब भरलेली मानवतावादी दृष्टी, रससिद्धता, अनुभव सिद्ध राजयोग, त्यांचा चिदविलास संवाद, सगळंच खूप अलौकिक आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणजे अद्वैत तत्वज्ञानाचा महनमंगल व परम पवित्र कलश आहे. अद्वैताची अनुभूती व पराभक्ती यांचा अपूर्व संगम म्हणजे माऊली. असे लोकविलक्षण कर्तृत्व असणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या उदंड कर्तृत्वाचे सर्व श्रेय सद्गुरू श्री निवृत्तीनाथांना दिले आहे. ज्ञानेश्वर माऊलींचे जसे तत्वज्ञान, वाङ्मय, ईश्वर भक्ती उत्तुंग आदर्श निर्माण करणारी आहे, तशीच त्यांची गुरुभक्तीही अद्भुतच आहे. संपूर्ण ज्ञानेश्वरीत त्यांनी सद्गुरूंचा महिमा अत्यंत आनंदाने, नम्रतेने, उत्स्फूर्ततेने गायला आहे. ते म्हणतात, श्री गुरूंचे पाय जेई हृदय गवसोनी ठाय, तई एवढे भाग्य होय उन्मेखासी.
आपले हृदय जेव्हा श्री गुरुचरणांवरती व्यापून तिथेच स्थिर राहते, तेव्हाच परमार्थातील निखळ आनंदमयी ज्ञान प्राप्त होण्याचे भाग्य उदयाला येते. अशा आनंदाच्या दिनी आपल्या सर्वांच्या वतीने सद्गुरूंचे प्रातिनिधिक पूजन श्री गुरूंची कन्या आणि त्यांचीच शिष्या असलेल्या सौ स्नेहाताई महाजन आणि श्री विद्याधर महाजन करणार आहेत. प्रातिनिधिक गुरुपूजन बघताना जणू काही आपणच सद्गुरुपूजन करीत आहोत या भक्तिभावाने पूजनाचा आनंद लुटूया. याच कृतज्ञतेच्या भावनेने आपण सद्गुरुपूजनातून आनंद अनुभवूया आणि आनंदवारीमधील आपला आनंद द्विगुणित करूया. ओम मृगस्वाहा श्री सद्गुरुदेवताभ्यो नमः. प्रार्थनाय नमस्करोमि. आयुष्यारोग्य सकल ऐश्वर्य सर्वपीडा परिहरार्थच श्री सद्गुरुदेवताभ्यो नमः.
बसा तुम्ही इथं या. ती आरती लावता येईल. थोडंसं आत सरका. कुलदेवत स्मरण करा. श्री कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः. आवाहयामि. पाठावरती समोर व्हिडिओ ठेवा. ओम भगवस्वः साष्टांग नमस्ते प्रयत्नीनमया कृता सद्गुरूंना नमस्कार करा. प्रार्थनाय नमस्करोमि. म्हणजे थोडंसं पुढं सरका. आहे असं पुढं सरका. इथे कलशापर्यंत हात पोचा. विराचम्य 3 वेळा आचमन करा. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः. पळीवर पाणी सोडा. परत घ्या पाणी. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, संघर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, प्रद्युम्नाय नमः, नरुद्धाय नमः, दक्षयाय नमः, नारसिंहाय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरये श्रीकृष्णाय नमः. प्रणवस्य ब्रह्म ऋषिः परमात्मा देवता देवी गायत्री छन्दः प्राणायामि विनियोगः. ओम ओम सुहोञ्जन ओम तपोम तत्सत विदुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. मापो ज्योतिरसृतं ब्रह्मा भृगवास्वरो. श्रीमहागणाधिपतये नमः. पळीवर पाणी सोडत आहोत. हातात घेतलं. ओम स्वाहा. ती आरती लावा. अक्षदातात परत कुलदेवत स्मरण, सद्गुरूचं स्मरण करायचं. श्री सद्गुरुदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वासुदेवताभ्यो नमः, मातृदेवताभ्यो नमः, पितृदेवताभ्यो नमः, ब्राह्मणदेवताभ्यो नमः, दत्तगुरुदेवताभ्यो नमः, इष्टदेवताभ्यो नमः, मातृदेवताभ्यो नमः, पितृदेवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. निर्विघ्नं सुमुखैर्दन्नश्च कपिलोगजकर्णः लम्बोदरश्च विदन्नाशो गणाधिपः धूमकेतुर्गुणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः अनुपादश्चैतानि नामानि पटे च विद्यारम्भे प्रवेशे निर्गमे तथा सङ्ग्रामे सङ्कटे चैव विघ्नदस्य न जायते शुक्लां वदन्देवं शशिवर्णं चतुर्भुजनं सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यम्बके गौरी नारायणे नमस्ते. सर्वदा श्रद्धकारेषु श्रीभुवनेश्वरः देवदशन्द्रब्रह्मेश जनार्दनः श्रीमते महापुरुषस्य विष्णोरज्ञर्वतमान्यस्य आद्य ब्राह्मणोदिते पराद्य विश्वमदे श्रीश्वेतवारः कलवे नाम संवत्सरे. गोत्र कुठलं? वसिष्ठ गोत्रे. कलियुगे द्वितीयचरणे प्रथमचरणे भरतवर्षे व्रतखण्डे दीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्या दक्षिणे तरी शालिवाहन शके वल्लभनाम संवत्सरे. दक्षिणायने ग्रीष्म ऋतु ज्येष्ठमासे कृष्णपक्षे उत्तर आषाढ शनिवासरे वर्तमानस्थिते सूर्य स्थिते दैवगुरुशेषेषु गृहेषु यथा यथां राशिस्थान शुभ नाम योगे शुभकर्णम् एवं गुणं विशेषणाय शुभ पुण्यतीर्थो. आता मी म्हणतो त्याप्रमाणे म्हणा. मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकं साधक परिवार शिष्य बंधु परिवार इत्यर्थ श्री सद्गुरुदेवता पाद्यपूजनम इत्यर्थ यथा ज्ञानेन यथा मिलितो उपचार द्रव्यैः ध्याना वाहनादि षोडशोपचारे
श्री महागणाधिपतये इत्यर्थ पूजनम करिष्ये अक्षरा पुण्यः वाचनकार्यवृत्त्यर्थ पूजनं करिष्ये श्री महागणाधिपतये नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समुद्रव निर्विघ्नं गुरुदेव सर्वकार्येषु सर्वदा आवाहनारते अक्षतां समर्पयामि अक्षता त्या सुपारी ही सुपारी म्हणजे आपला गणेश आहे श्री महागणाधिपतये नमः 3 वेळा पाणी घालायचं शुद्धोदकस्नानं समर्पयामि पाद्यस्नानं समर्पयामि आचमनीयस्नानं समर्पयामि ओं मृगस्वः श्री महागणाधिपतये नमः पंचामृत 5 वेळा उजव्या हातानं घ्या दुधस्नानं समर्पयामि शर्करारस्नानं समर्पयामि दयार्थस्नानं समर्पयामि घृतस्नानं समर्पयामि मधुस्नानं समर्पयामि ओं मृगस्वः हात जोडा ओं गणानां गणपति वामहि कविकवीनां ज्येष्ठराजं ब्रह्मणं ब्रह्मणस्पति विष्णुमामृतशीलसाधनं वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं गुरुदेव सर्वकार्येषु सर्वदा ओं मृगस्वः श्री महागणाधिपतये नमः सुपारी आता घे स्वच्छ पंचामृतारते षोडशोपचारारते पूजनं करिष्येत आसनारवणवस्तू श्री महागणाधिपतये नमः यातलं पाणी सगळ्या साहित्यावर शिंपडा शुद्धरवणवस्तू शांतिरस्तु मोठानं शिंपडा शांतिरस्तु पुष्टिरस्तु सर्वसमृद्धिरस्तु सुखसमृद्धिरस्तु ओं मृगस्वः साधक परिवार शिष्यबन्धुवृत्त्यर्थ श्री गुरुपूजनं च करिष्ये वस्त्रोपवस्त्रारते कारपासवस्त्रं यत् समर्पयामि श्री महागणाधिपतये नमः यज्ञोपवीतं च वस्तु ओं मृगस्वः अक्षतः विलेपनारते चंदनं समर्पयामि ओं मृगस्वः श्री गंध उगाडून लावायचं महागणाधिपतये नमः प्रार्थनाय नमस्करोमि यातला हळद कुंकू लावा सकल सौभाग्यद्रव्यं हरिद्राकुंकुमं समर्पयामि अष्टगंधारवणवस्तु श्री महागणाधिपतये नमः ताम्रपुष्पाणि समर्पयामि ऋतुकालोद्भवपुष्पाणि समर्पयामि श्री महागणाधिपतये नमः दुर्वां पुरारच बिल्वपत्राणि समर्पयामि ओं मृगस्वः श्री श्री महागणाधिपतये नमः समोर हात लावा फक्त महानिरञ्जनदेवं समर्पयामि ओं मृगस्वः ओवाळा वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं गुरुदेव सर्वकार्येषु सर्वदा कलशघण्टापूजनं कलशस्य मुखे विष्णुः ओं मृगस्वः प्रमुखपञ्चायतनं कार्यवृत्त्यर्थ ठेवा समोर महानिरञ्जनदीपं समर्पयामि ओं मृगस्वः इथं सुपारी आहे साईड प्रमुख पंचायतन विष्णु पूजनं च करिष्ये आवाहनारते अक्षतां समर्पयामि ओं मृगस्वः प्रार्थनाय नमस्करोमि 3 वेळा पाण्यात स्पर्श करा प्रत्येक सुपारी शुद्धोदकस्नानं समर्पयामि वाद्यस्नानं समर्पयामि आचमनीयस्नानं समर्पयामि ओं मृगस्वः श्री नरसिंहदेवताभ्यो नमः शुद्धरवणवस्तु कुलदेवताभ्यो नमः शुद्धरवणवस्तु आचमनीयस्नानं समर्पयामि पाद्यस्नानं समर्पयामि आचमनीयस्नानं समर्पयामि पंचामृत स्पर्श करायचं दुधस्नानं समर्पयामि शर्करारस्नानं समर्पयामि दयार्थस्नानं समर्पयामि घृतस्नानं समर्पयामि मधुस्नानं समर्पयामि वस्त्रोपवस्त्रारते कारपासवस्त्रं समर्पयामि ओं मृगस्वः वस्त्रोपवस्त्रारते कारपासवस्त्रं समर्पयामि ओं मृगस्वः सुपारी
विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि ॐ स्वाहा श्रीमहाविष्णुदेवताभ्यो नमः श्रीकृष्णदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः अन्नपूर्णादेवताभ्यो नमः लक्ष्मीनारायणीदेवताभ्यो नमः ॐ स्वाहा विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि सकलसौभाग्यद्रव्यं हरिद्राकुङ्कुमं समर्पयामि ऋतुकालोद्भव पुष्पाणि च समर्पयामि ॐ स्वाहा फुलदोन समर्पयामि नानाविधपुष्पाणि च समर्पयामि ॐ स्वाहा दुर्वां पुरारच तुलसीपत्राणि च समर्पयामि ॐ स्वाहा बेलार्पणवस्तु नानाविधपुष्पाणि च समर्पयामि ॐ स्वाहा अलङ्कारार्थे अक्षतां समर्पयामि ॐ स्वाहा नानाविधपुष्पाणि च समर्पयामि चन्दाकारं मुजगनं मदमनाभं सुरेशं विश्वाधारं गणसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानन्दं वन्दे विष्णुवरं सर्वलोकैकनाथम् ॐ स्वतः प्रत्येकी विड्यावर या फळावर एक एक थेंब पाण्याचं व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा नैवेद्यमध्ये महाप्रसाद पंचखाद्य गुडखाद्य फल महानैवेद्यं समर्पयामि महाफल महानैवेद्यं समर्पयामि हस्तवृक्षारं समर्पयामि वृक्षारं समर्पयामि उत्तरापोषणं समर्पयामि गुडखाद्य फल महाचावती गुडक सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि 3 वेळा पळीवर पाणी घाला ॐ स्वाहा श्री गुरुदेवताभ्यो नमः शुद्धोदकस्नानं समर्पयामि वाद्यस्नानं समर्पयामि आचमनीयस्नानं समर्पयामि उदस्नानं समर्पयामि शर्करारस्नानं समर्पयामि दयारतस्नानं समर्पयामि घृतस्नानं समर्पयामि मधुस्नानं समर्पयामि ॐ स्वाहा श्रीमहावरुणदेवताभ्यो नमः याच्यावर 3 वेळा स्पर्श करून पाण्याचा शुद्धोदकस्नानं समर्पयामि मध्यस्नानं समर्पयामि आचमनीयस्नानं समर्पयामि गंगे चैव यमुने चैव च ॐ स्वाहा श्रीवरुणदेवताभ्यो नमः आसनारवणवस्तु ॐ स्वाहा आता हळद कुंकू लावा दोन्ही नाळावरती हळद कुंकू लावा श्री वरुणदेवताभ्यो नमः वस्त्रार्थे कारपासवस्त्रं यः समर्पयामि ॐ स्वाहा इथं पण लावा ॐ स्वाहा श्री वरुणदेवताभ्यो नमः सकलसौभाग्यद्रव्यं हरिद्राकुङ्कुमं यः समर्पयामि ऋतुकालोद्भव पुष्पाणि च समर्पयामि कलशावरती फूल ठेवा लक्ष्मीनारायणी देवताभ्यो नमः समोर ठेवा इतो श्री वरुणदेव महानिरञ्जनादीपं समर्पयामि ॐ स्वाहा दीपदर्शयामि घंटोदकपूजनं कार्यवृत्त्यर्थ श्री सद्गुरुदेवताभ्यो नमः ठेवा आता थोडंसं समयला पाण्यात स्पर्श करा दीपदेवताभ्यो नमः पाणी समयजवळ शिंपडा दीपदेवताभ्यो नमः घंटोदकपूजनं करिष्ये आरतीचं ताट दे शुद्धोदकस्नानं समर्पयामि समोर करा पाणी शिंपडा शुद्धोदकस्नानं समर्पयामि वाद्यस्नानं समर्पयामि आचमनीयस्नानं समर्पयामि दीपदेवताभ्यो नमः घंटोदक इथं घंटेवर सुद्धा स्पर्श करा पाण्याचा घंटोदक शुद्धोदकस्नानं समर्पयामि पाद्यस्नानं समर्पयामि आचमनीयस्नानं समर्पयामि ॐ स्वाहा इथं हळद लावा सकलसौभाग्यद्रव्यं हरिद्राकुङ्कुमं यः समर्पयामि दीपदेवताभ्यो नमः
हरि ओं नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं वरदासुमेव सर्वं लविदं ब्रह्मासुम साक्षादात्मासि नित्यं मृदं वचमे सत्यं वचमे अवद्ब्रह्माम् अवक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवदातारम् अवनोचनमवशिष्यम् अवपश्चान्दादपुरस्तात्तादवजोर्वात्तादवदरात्ताद सर्वतो मान पाहि पाहि समन्दादं वाङ्मयस्त्वं चिन्मयः आत्मानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मास्मि ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं निर्दन्नत्तो जायते सर्वं निर्दन्नत्तस्तिष्ठति सर्वं गोमहादं चत्वारि वादत्पदानि त्वं गुणत्रयादीरः त्वं देहत्रयादीरः ज्ञानत्रयादीरः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं शक्तित्रयात्मकः योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्माणं विष्णुस्वन्द्रस्तमगनिस्थं वायुस्वमसूर्यस्वचन्द्रमास्तं ब्रह्मभूर्वस्वरं गणादिं गुरुचार्यवर्णादिं नदनन्दरं स्वरः अर्धेन्दुवसितं तारेण रुद्धं नीलवदात्मरूपं स्वरश्चन्द्ररूपं बिन्दुरुत्तररूपं नादसन्नानं संहिता सन्निः संशा गणेश विद्या गणपुरुषगायत्री छन्दः गणपतैर्देवता ॐ गणपतये नमः एकदन्ताय पुरुषेन्दुदण्डाय धीमहि तन्नो दन्दिः प्रचोदयात् एकदन्तं चतुरस्तं भाषमं कुशधारणं व्रतं हस्तप्राणमूषकध्वजं रक्तं लम्बोदरशूर्णकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुक्ताङ्गं रक्तपुष्पे सुपोहितं भक्तानुगं नन्देवं यत्कारणमच्युतं विरभूतं दर्श्यादौ प्रभुते पुरुषात्मम् एवं ध्यायन्ति नित्यं स योगी योगिनां रः नमो व्रातपदये नमो गणपते नमः नमस्ते लम्बोदराय एकविनाशिने शिवसुताय वरदमूर्तये नमः एधर्वशीर्षंयोदीदे सब्रह्मोयाय गणपते सर्वविघ्नैर्सवाद्यते सर्वदस्सुखमेदते सपञ्चमहावापादप्रमुच्यते सायमदीयानो दिवसृतं भावन्नाशयन्ति सायं राधपुञ्जानो वापोपति सर्वत्रादीयानो विघ्नोपति धर्मार्कामोक्षण्यविन्दति मधुर्वशीर्षदयं विमोहाद्दासते सभावियानपवन्ति सहस्रावरतनादयं काममुदीतेदं नमनेन साधयेत अनेन गणशन्यते सभाग्नेव भवति चतुर्थ्यावनशून्यवति स विद्यावानवन्दे इत्यथर्णवाक्यं ब्रह्माद्यां ऋणं विद्यातनौधेति कदाचनेति यो दूर्वां रयति श्रवैष्णवमोपति यो लारयति स शोभानवन्दे स मेधावानवन्दे यो मोदकसस्रेण यन्ति स वञ्चिलभर्मामोदयस्साज्यस्समिर्भिर्यन्ति सर्वं लभते स सर्वं लभते अष्टो ब्राह्मणं समग्रायैत वा सूर्यवरजस्वी भवति सूर्यग्रहे महानद्यां मृदमा सम्भवायत वा सिद्धमन्द्रोपति महाविघ्नादप्रमुच्यते महादोषादप्रमुच्यते महापापादप्रमुच्यते सर्वविधभवति सर्वविधभवति यं वेदायत्तमनुषदो मदण्येके विश्वस्य न इन्द्रो धनमा भवतु सहना भवतु सहनो मनुत्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्तिः 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 श्री महागणाधिपतये नमः वरुणदेवताभ्यो नमः नमोविष्णुताय तनदेवताभ्यो नमः महानिरञ्जनदीपं समर्पयामि ॐ स्वाहा समर्पसा आत्मनं नमस्कार करा श्री सद्गुरुदेवताभ्यो नमः प्रार्थनाय नमस्करोमि आता तुमच्या पाद्यपूजनाकडे आपण बोलूया इथं पुण्यवाचन गणपती पूजन वरुण पूजन झालेलं आहे आता सद्गुरुदेवताभ्यो नमः आवाहनारते क्षदां समर्पयामि बसूनच करायचं थोडंसं इकडं सरका तसं बघा ठीक आहे ना ठीक आहे ना ओम स्वाहा श्री सद्गुरुदेवताभ्यो नमः अक्षता घालायची पहिल्यांदा आवाहनारते अक्षतां समर्पयामि ओम स्वाहा प्रार्थनाय नमस्करोमि नमस्कार करा साष्टांग नमस्ते प्रयत्नेन मया कृतः पोपट पाणी घालायचं हे कोमट आहे शुद्धोदकस्नानं समर्पयामि पाद्यस्नानं समर्पयामि आचमनीयस्नानं समर्पयामि ॐ स्वाहापाणि श्री सद्गुरुदेवताभ्यो नमः पञ्चामृतस्नानं समर्पयामि ॐ स्वाहा प्रार्थनाय नमस्करोमि. आता प्रत्येक एक एक पदार्थ यावेत पायावर
ॐ नमः स्वाहा श्री सद्गुरुदेवताभ्यो नमः बुद्धस्नानं समर्पयामि मधुस्नानं समर्पयामि ॐ नमः स्वाहा शर्करारस्नानं समर्पयामि ॐ नमः स्वाहा घृतस्नानं समर्पयामि ॐ नमः स्वाहा श्री सद्गुरुदेवताभ्यो नमः मध आणि दूध आहे ॐ भूर्भुवः स्वाहा बुधस्नानं समर्पयामि ॐ भूर्भुवः स्वाहा श्री सद्गुरुदेवताभ्यो नमः मधुस्नानं समर्पयामि साष्टाङ्गस्य यत्नीमया कृतः अथ विलेपनारते पञ्चामृतषोडशोपचारारते पूजनं करिष्ये अथ संतित्ताटि गणेशाय नमः अथ पुरुषसूक्तं प्रारम्भः पुरुषसूक्तं सहस्रशीर्षः षोडश नारायणः पौरुषमनुष्टुभं विष्णुपदम् अभिषेके विनियोगः हरि ओम सहस्रशीर्षा पुरुषः सहस्रसाक्षः सहस्रपातं स भूमि विश्वतो भूत्वा तत्तष्टुषाङ्गं पुरुष एवेदं सर्वं यद्भूतं यच्च भव्यम् उतामृतत्वशेषानो यदन्नेनातुरोहितेतावानस्य महिमातो जायश्व पुरुषाः पादस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यावृतं देवी त्रिपादोरुपदिपुरुषः पादस्य आवो पुनः ततो विश्वं व्यक्रामशनानशने अभितस्माद् विराजयायत विराजो अधिपुरुषः स जातो इत्यरच्यत विश्वादभूमिमतो पुरः यत्पुरुषेण विषादेवा यज्ञमदन्वसन्दो अस्यासिदं विश्वम् इद्मं शरद्वीरं यज्ञं रहर्षि प्रोक्षणपुरुषः जातकर्मकृतः तेन देव अजयन्न साध्याऋषयश्च ये तस्माद्यज्ञात् सपभूताः सम्भूतं वृषद्दाज्यं वसुन्दाश्चक्रमे वायव्यं नारायणं रामश्च ये तस्माद्यज्ञात् सपभूताः ऊषः सामानि जज्ञिरे छन्दासि जज्ञिरे तस्माज्जाय तस्मादश्वजायन्नते येके चोभां यादतः गावोः जज्ञिरे तस्मादस्माजावयः यत्पुरुषं यदरूपतिदावकल्पयनं भक्तनिस्सो बाहुकापूरुपादा उच्यते ब्राह्मणस्य मुखमासीद्बाहुराजन्यः मृतः ऊरुदस्य यद्वैश्यः दव्यहं शुतो अजायत चन्द्रमा मानसो जातश्वक्षो सूर्यो अजायत मुखानिन्द्रश्वाग्नेषु आनाद्वायुजायत नाभ्या आसीदन्तरिक्षं शीर्णोद्यो समवदतः दभ्यां वीरदिशः श्रोत्ता ततः लोकाकल्पयनं सप्तस्य सप्तमदा सप्तसमिदवृतः देवा यज्ञम् धनवानां ब्रह्मपुरुषं वशं यज्ञेन यज्ञमजन्ददेवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् देहनाथं महिमानः सचन्द्रपूर्वे साध्यासन्नि देवाः अतो देव इति शर्माणं नर्मो मेधातिर्देव विष्णुर्गायत्री अभिषेके विनियोगः ॐ अतो देव अवन्नो यतो विष्णुर्वे चक्रमे पृथिव्यां सप्तधाममे इदं विष्णुर्वे चक्रमे देधानि तदेव तमसमूढमस्य वासुरेणीवदा विचक्रमे विष्णुरोपदभ्याः तो धर्माणि नारायणं विष्णोः कर्माणि पश्यत यतो व्रतानि स्वस्य इन्द्रस्य यजोः सखा तद्विष्णो परमपदं तदा पश्यन्ने सुरयः देवीव चक्षुरात् तन्मद्विप्रासो विमन्यावो जागृवासः समयते विष्णो यत्परमपदम् इति पुरुषसूक्तं विष्णुसूक्तं च देवस्य त्वां सविदुः रसव्येश्वरबाहुभ्यां विष्णोस्ताभ्यां तेजसः सूर्यस्य वर्जचन्द्रस्य द्रियेणाभिषयामि बलाय श्रेये यशसेनाद्याय अमृताभिषेकोऽस्तु शान्तिपुष्टि श्वासु ॐ शान्ति शान्ति शान्तिः आता हे करा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे ओम रव स्वाहा त्यात थोडं पाणी घालाया दोघांना धरायला येत असेल दोन्ही कलश घ्या दोघांनी एकदम धरून घाला पाणी त्याच्यात नको हा कलश धरा शिस्तीत जड आहे एकदम शिस्तीत ताई तुम्ही पायाला स्वच्छ धुवून घ्या आणि 1 मिनिट थांबा ह्यात होता मग असून दे कोमट आहे इथं पण असू देतात थोडं कलशातून घालून विष्णोवगस्नानं स्मर्पयामि यात फोटोमध्ये आधी म्हणजे गरम
आता ती परत काढायला हवी आणि एक ताट स्वच्छ घ्या परत. हं. हो का ती परत घ्या बघा. थोडं हा ताट आहे ना. पाय उचला थोडं. थोडं कोमट पाणी घाला. एवढं द्या. ओम मृग स्वाहा श्री सद्गुरुदेवताभ्यो नमः. श्वानस्नानं समर्पयामि. ओम मृग स्वाहा पाद्यस्नानं समर्पयामि. धुवा स्वच्छ. आचमणे स्नानं समर्पयामि. ओम मृग स्वाहा. चिकटपणा घालवा पायाचं आणि पाणी आहे लागलं तर आत पाणी आहे. आणखी थोडं गरम हवं. गरम हवं का? कटपणा जाणार नाही. मग थोडं हां द्या. हां ते त्यात ताट भरेल तसं त्यात होता परत. हे जास्त गरम आहे. हो श्री सद्गुरुदेवताभ्यो नमः. भंग स्नान कार्यवृत्त्यर्थ पूजनं करिष्ये. नक्की नाही तुला पुढे. सुवासिक अभ्यंग स्नान कार्यवृत्त्यर्थ पूजनं करिष्ये. ओम मृग स्वाहा. आता परत एकदा स्वच्छ धुवा. मठ पाणी घ्या. आता एक ताट घ्या. प्रतिष्ठितेन वस्तु. ओम मृग स्वाहा. श्री सद्गुरुदेवताभ्यो नमः. सुवासिकोत्तरद्रव्याणि समर्पयामि. ओम मृग स्वाहा. प्रार्थनाय ते परत अत्तराचा स्पर्श करा. सुवासिक अत्तरद्रव्याणि समर्पयामि. ओम मृग स्वाहा. विलयवनारते चंदनं समर्पयामि. ओम मृग स्वाहा. मध्ये तिथं साईडला ठेवा तिथे. ओम मृग स्वाहा. यातलं गंधानं स्वस्तिक काढा दोन्ही पायावर. हा तसं नाही, बोटानं काढा. त्यांच्याकडे विलेपनारते चंदनं समर्पयामि. ओम मृग स्वाहा. श्री सद्गुरुदेवताभ्यो नमः. पाणी घेता का त्याला? हां टाईट थोडं जास्ती घ्या. आहे श्री सद्गुरुदेवताभ्यो नमः. विलयवनारते चंदनं समर्पयामि. ओम मृग स्वाहा. सुकल्यानंतर दिसणार त्या साईडला मध्ये हे घ्या. बुक्का लावायचा. मध्ये बुक्का लावा. बुक्का लावा. स्वस्तिकचं मध्ये हे आहे ना ते 4 टिपके मध्ये एका ठिकाणी. बुक्कालारवणवस्तु. ओम मृग स्वाहा. श्री सद्गुरुदेवताभ्यो नमः. अष्टगंधारवणवस्तु. सकल सौभाग्यद्रव्यं हरिद्रा कुंकुम समर्पयामि. थोडासा कुंकवाचा टिळा लावतात. असू आता असू पायांना पण हळदी कुंकू लावा. हा हे घ्या. होय. विलेपनारते चंदनं समर्पयामि. मृग स्वाहा. वस्त्रोपवस्त्रारते वस्त्रं समर्पयामि. ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामि. विलेपनारते अक्षतां समर्पयामि. अक्षता दोन्ही पायावर परत. चंदन करून घेऊ. हां हां लावा की चालेल. रक्तचंदन उठून बसा. आता नाही काय. आता ते तुम्ही फळ वगैरे आणलेलं आहे ते पाहिजे आता. हां हां त्यांना भेट द्यायचं आहे ते. हां काकांना भेट वगैरे द्यायचं आहे. ते कुठून दिसेल आहे ते तो.
श्री सद्गुरुदेवताभ्यो नमः विलेपनारते चन्दनं समर्पयामि ॐ नमः स्वाहा प्रार्थनाय नमस्करोमि हा विडा त्यात ठेवायचा नारळ आहे ना विलयमनारते चन्दनं समर्पयामि ॐ नमः स्वाहा ही फुलं सगळी ऋतुकालोद्भवो पुष्पाणि समर्पयामि ॐ नमः स्वाहा काटे आहेत काय काढले असते ठेवा ते समोरून दोन्ही एकदम ठेवा आपल्याकडे तोंड करा ऋतुकालोद्भव ताम्रपुष्पाणि समर्पयामि ॐ नमः स्वाहा दोमांकुरारक्ष ॐ नमः स्वाहा तसंच ठेवा बिल्वपत्राणि समर्पयामि ॐ नमः स्वाहा फुलं घाला सगळी ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामि ॐ नमः स्वाहा ही फुलं घ्या नानाविधपुष्पाणि समर्पयामि ॐ नमः स्वाहा अलङ्कारार्थे अक्षतां समर्पयामि अक्षता घाला ॐ नमः स्वाहा तांबे कलश सर्व बाजूला ठेवा महानिरञ्जनाधूपं समर्पयामि ॐ नमः स्वाहा हा उभा राहा धूपं समर्पयामि ॐ नमः स्वाहा प्रार्थनाय नमस्करोमि ॐ नमः स्वाहा ओवाळा महानिरंजन खाली समोर ओवाळा धूपं समर्पयामि आता आरती घ्या ॐ नमः स्वाहा श्री सद्गुरुदेवताभ्यो नमः यानि यानि कानि च पापानि जन्मानि कृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणे देवते ॐ नमः स्वाहा श्री सद्गुरुदेवताभ्यो नमः प्रार्थनाय नमस्करोमि ठेवाय दे आता खाली गुडघे टेकायचे समोर पायावरती कपाळ टेकायचं आहे हा दोघं ओम सप्ताध्या सप्तसमिदा हृदः देवाज्ञं नमः सर्वहितार्थाय जगदहरतवे साष्टांगमस्ते व्रजत्नमयाः श्री सद्गुरुदेवताभ्यो नमः प्रार्थनां हा जसं जमते तसं नमस्कार करा ओम नमः स्वाहा शिस्ती समर्पयामि अक्षदा फुलातात धरा परत हे तसंच थोडं थांबा तसंच थोडा वेळ थांबा ओम सप्ताध्या प्रार्थनावाहनं न जानामि तर्वाचनं पूजाचैव न जानामि क्षमस्व मे परमेश्वर मंत्रहीनं धियाहीनं भक्तिनं सुरेश्वर यत्विदं मया देवं परिपूर्णं तदस्तु तुम्ही आता असा कपाळाला स्पर्श करा हाताचा आणि म्हणा रूपो देहि जय देहि यशो देहि द्विषो देहि पुत्रान देहि धन देहि सर्वान कामांच देहि मे सस्मृत्य संपूर्णतः यति संध्यो वंदे तमुच्यत प्रार्थनां समर्पयामि अनेन कृतो षोडशोपचार पूजनं दिनं यत्तां प्रार्थनां समर्पयामि आता उभारून अक्षता सगळं ते गा आता परत या इकडं आसनावर ओम नमः स्वाहा प्रार्थनाय नमस्करोमि शिस्तीने घ्या आता हा विडा नारळ द्यायसाठी सगळं श्री सद्गुरुदेवताभ्यो नमः गुरुपूजन आद्य पूजनं हळदीं इथं आहे श्री सद्गुरुदेवताभ्यो नमः गुरुपूजनं कार्यपत्यर्थाक्षराय महाविडा तो नारळ आहे तो जरासं फिरवा
महाबिडा दक्षिणा रवणवस्व अक्षता त्या नाळावरती घाला. ओम मृगस्वाहा अलंकारारते अक्षरां समर्पयामि. ओम मृगस्वाहा महाबिडा दक्षिणा रवणवस्व प्रार्थनाय नमस्यामि. चषक आता हा नैवेद्य आहे ना. फळ वगैरे काय आणलंय काय? पेढी सुद्धा चालते. गुडखाद्यफल महानैवेद्यं समर्पयामि. ओम मृगस्वः हस्तप्रक्षालं समर्पयामि. वक्षारं समर्पयामि. उत्तरापोषणं समर्पयामि. द्या. द्या इकडे. आता आरती करायची. तोपर्यंत हां आणि काकांची तेच की सब्जी. हां ओवाळा लागेल हां ते घ्या. आता 1 मिनिट त्या पाद्यपूजन सुद्धा ते करूया आणि मग आरती करूया. आहे ना ते कोयरी का कोयरी काढण्यातली कोयरी. अलंकारते अक्षरां समर्पयामि. अक्षरा ओम स्वाहा अक्षरां समर्पयामि. हानिरञ्जनदीपं कर्पूरारतिं समर्पयामि. महानिरञ्जनरूपं समर्पयामि. स्वाहा. हार कुठं काकांना घालायचे? एक आधी घाला. आधी घालू दे मग काढा फोटो. तो काढा काढा. नकळे ब्रह्मादिका अंता तो तू आम्हा सुलभे कृपावंता. जय देव जय करुणाकरा. आरती ओवाळू सद्गुरू
विश्रांती ठाव शब्दी अर्थ लाभ बोलणी वाव सद्गुरु प्रसादे सुलभ उपाव रामे रामदासा फळला सद्भाव जय देव जय करुणाकरा आरती ओवाळू सद्गुरु मारिया जय देव परम सद्गुरु परमार्थार्थ ज्ञानी माझी मती पंच साधना चेतवुनिया करितो पंचारती जय जय सद्गुरु जय सद्गुरु आयुष्यातील सुख दुःखाची कामजसी बाधा जीवन नामक यज्ञातील दोन्ही समिधा परम ज्योतीला असोतर्पण अवघ्या दैवगती परम सद्गुरु परमार्थाप्रद न्यावी माझी मती तनु निर्वाह आवश्यक मी यत्ने संपादावी अधिक लाभता सत्पात्मीते दान सुखरावे कधीही नामे उल्लंघाव्या वेदान्या परम सद्गुरु परमार्थाप्रद न्यावे माझी मती जगत दिसावे जगन्नाथमय त्याची करिता सेवा अहंपणाचा भाव मानसी मुळीन रुजावा तपस्साधने नमवावे मी मात्र विद्ये प्रती परम सद्गुरु परमार्थाप्रद न्यावी माझी मती विहित कर्मवी नित्य करावे आसन सोचित्ती निरीच्छ मानस तरी सावी उल्हासित वृत्ती तुझ्या पदाचे तीर्थ ठरावी सहजची माझी कृती परम सद्गुरु परमार्थाप्रद न्यावी माझी मती स्वाध्यायाने उमजावी मज माझ्या मधली शक्ती सत्य लाभता सर्वे वाचना पुरते अमृत भक्ती अनंत जन्मा साठी म्हणूनी तुझही शरणागती परम सद्गुरु परमार्थाप्रद न्यावी माझी मती पंच साधना चेतवुनिया करितो पंचारती जय जय सद्गुरु जय सद्गुरु
ऑन करायचा पाणी. ऑन ऑन असं ठेवा. आणि शुअर म्हणून हो ठीक आहे. पाणी कोण ठेवायचं? चौरंगा काका त्यांच्या चौरंगात. त्यांचे दादा, डॉक्टर काकांच्या. त्याचं गंगा कपाळाला स्पर्श उत्तर पूजेचं ठेवायचं. ओम नमः स्वाहा. श्री मी घेतला वा. श्री सद्गुरुदेवताभ्यो नमः. प्रार्थनाय नमस्कार. आता हा गणेश आहे 3 वेळा उचलून ठेवायचा. पाठीमागे हाताला स्पर्श करत नाही. श्री महागणाधिपतये नमः. पुनरागमनाय च पुनरागमनाय च पुनरागमनाय च. विद्या माते. अक्षता हे फळ जेवायच्या आधी आता ते सगळं आपण हलवून इथं जागा एका पुढे लाईट हां झाली. आता फक्त माझं 3 वेळा हातावरती पाणी सोडा. द्यायला सांगेल. आचार्य देवता ब्रह्मण पूजनम करिष्ये. ओम नमः स्वाहा. हळदी होऊया त्या. सकल सौभाग्यम हरिद्रा स्वाहा. या उभ्या काकणात शांती हो चालतं झालं ना. हरिओम. सद्गुरूंच्या सगुण व निर्गुण मानस पूजनाने अवघे अंतःकरण भक्ती रसाने रंगले आहे, प्रेममय झाले आहे. शेवटी निर्गुणाची कृपा ही सगुणाच्या माध्यमातूनच होत असते. त्यामुळे त्यांचा ऋणनिर्देश करणे अतिशय आवश्यक आहे. खरे तर ऋणनिर्देश संपूर्ण कार्यक्रमाच्या शेवटी करायचा असतो, पण इथे आपण थोडासा बदल करीत आहोत. कारण सद्गुरूंचे वचन ऐकल्यावर दुसरे काही ऐकण्यासारखे राहतच नाही. आपली आनंदवारी आता विठोबाच्या देवळात आली आहे. तुम्ही घ्या रे डोळे सुख विठुरायाचे दर्शन. दर्शन झाले, डोळ्यांना सुख मिळाले, पूजन झाले, काया वाचा तृप्त झाली. तुम्ही ऐका रे कान, कान मात्र तरसले आहेत. अंतःकरणात सद्गुरूंचे शाश्वत हिताचे बोल ठसवण्यासाठी मन आतुर झाले आहे. म्हणून सद्गुरूंच्या आशीर्वचनाच्या आधी आपण सर्वांप्रती ऋणनिर्देश व्यक्त करूया. आभार प्रदर्शन करण्यासाठी शिवगड आध्यात्मिक ट्रस्टचे सहसचिव प्राध्यापक श्री अशोक कौलोकर सरांना निमंत्रित करूया. रामकृष्ण हरी. गुरुपूजन सोहळा 2021. खरं तर गेल्या 2 वर्षापासून आपण कोरोना संसर्गामुळे व्यथित झालेलो आहोत. अशा प्रसंगी सुद्धा परमपूज्य डॉक्टर काकांनी कृपाळूपणे आपल्याला प्रातिनिधिक स्वरूपात गुरुपूजन सोहळा करण्यासाठी परवानगी दिली. याबद्दल डॉक्टर काकांना मी धन्यवाद देतो. या कार्यक्रमामध्ये परमपूज्य मंदाताई यांनी आपल्याला आशीर्वचन दिलं. तसंच श्रद्धेय प्रकाशशास्त्री मुळे काका यांनीही आपली प्रवचन सेवा दिली. त्याबद्दल शिवगडच्या वतीनं त्यांचे आभार. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून सौ स्नेहाताई महाजन लाभल्या, त्यांचंही आभार. त्याचबरोबर श्री विद्याधर महाजन यांचं विशेष सहकार्य लाभलं. श्री उमेश पांचाळ यांनी काकांची रांगोळी रेखाटन केलं. श्री अक्षय बापट व आकाश वाघ यांनी व्हिडिओग्राफी केली. त्याचबरोबर या संपूर्ण कार्यक्रमासाठी शिवगडचे सहसचिव श्री बाळकृष्ण चौगले सर, खजानीस श्री बाळासाहेब सूर्यवंशी यांनी मोठं सहकार्य केलं. त्याबद्दल त्यांचेही आभार. सौ शमिका कुलकर्णी, सौ डॉक्टर निशी पोंक्षे यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले. त्याबद्दल शिवगडच्या वतीनं त्यांचेही आभार. ई-बुक्सचं संयोजन करणाऱ्या सौ प्रिया कुलकर्णी, गायन सेवा देणाऱ्या सौ गीताली पुंडकर व त्यांचे सहकारी यांचेही शिवगडच्या वतीनं आभार. शिवगडचे सर्व कर्मचारी आणि श्री मोहन सावंत व्यवस्थापक, तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व साधक बंधू भगिनी यांचे शिवगडच्या वतीनं आभार मानून हा गुरुपूजन सोहळा संपन्न झाला असं मी सर्वांच्या वतीनं जाहीर करतो. धन्यवाद. हरिओम. आज आपण
आपल्या आनंदवारीतील शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. या ठिकाणी आनंदवारीची सांगता जरी होणार असली तरी आपल्या विचारांची पालखी मात्र तो एकची होय सद्गुरू अशा सद्गुरूंच्या अधिष्ठानावर अव्याहतपणे खऱ्या विठ्ठलाचा शोध लागेपर्यंत चालू राहणार आहे. संतांच्या विचारांवर डोलणार आहे. संतांचे तत्वज्ञान हे मुख्यत्वे करून शांकर अद्वैत तत्वज्ञानावरती आधारलेले असते. म्हणजेच श्रीमद आद्य भगवान शंकराचार्यांनी प्रतिपादलेले तत्वज्ञान. अद्वैत तत्वज्ञानाचे सर्वश्रेष्ठ उद्गाते, भारतीय संस्कृती व हिंदू धर्मावर सखोल असा ठसा उमटवणारे सर्वश्रेष्ठ धर्मप्रसारक, मंत्रद्रष्टा, प्रतिभासंपन्न दार्शनिक, सिद्ध व सत्यद्रष्टा आचार्य म्हणजे भगवान शंकराचार्य. अपरोक्षानुभूती आणि तिच्यामधून उत्पन्न झालेली दिव्य प्रेरणा हे त्यांच्या जीवनाचे वैशिष्ट्य होते. अवघ्या 32 वर्षाच्या आयुष्यात वैदिक वाङ्मयावर त्यांनी प्रचंड प्रभुत्व मिळवले होते. बालवयातील प्रखर स्मरणशक्ती, प्रगल्भ व प्रतिभासंपन्न बुद्धी, ज्ञानाची अगाधता, विचारांची परिपक्वता, निखळ वैराग्य, वादपटुत्व, जबर आत्मविश्वास, भक्ती, योग, तंत्र, वेदांत, काव्यरचनेचे उत्स्फूर्त कौशल्य, कल्पना वैभव, सगळंच कसं अद्भुत, सहज व आश्चर्यकारक आहे. आपल्या असामान्य प्रज्ञेने आणि तर्कशास्त्राने अन्य सर्व दर्शनांना, संप्रदायांना त्यांनी पराभूत करून हिंदू धर्माला नवसंजीवन दिले. आचार्य आपल्याला समजावून सांगतात की श्री गुरूंशिवाय तरणोपाय नाही. निखळ ज्ञान देणारे व ज्ञानमार्गाने नेणारे तो एकची होय सद्गुरू या विचाराचेच प्रतिपादन त्यांनी केलेले आहे. न गुरोरधिकं तत्वं न गुरोरधिकं तपः तत्वज्ञानात् परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः. श्री गुरूंशिवाय दुसरे तत्व नाही. श्री गुरूंशिवाय अन्य कोणतेही तप नाही. तत्वज्ञानापेक्षा अन्य काही श्रेष्ठ नाही. अशा सद्गुरूंना नमस्कार असो. भक्तांच्या हितासाठी वेदांताचे सार सांगणे हा त्यांच्या अवताराचा एक हेतू त्यांच्या स्तोत्रातून त्यांनी सिद्धीला नेला आहे. सद्गुरू आपल्याला नेहमीच जीवो ब्रह्मैव नापरा हे वेदवाक्य आपल्या अंतःकरणावर ठसवत असतात. त्याचेच श्रवण झाले पाहिजे. कोट्यावधी ग्रंथामधून जे सांगितलं आहे ते मी अर्ध्या श्लोकात सांगतो असे सांगणारे आचार्य आहेत. अजून एका वचनाने आचार्यांनी अद्वैत तत्वज्ञानाचे रहस्य स्पष्ट केले आहे. भावाद्वैतं सदा कुर्यात क्रियाद्वैतं न कर्हिचित. तत्वबोध या ग्रंथामध्ये ते असं म्हणतात की भाव अद्वैताचाच असावा पण क्रियेमध्ये मात्र तारतम्य असावे. अद्वैताचा साक्षात्कार झाला तरी व्यवहारात तारतम्य बाळगावे असा प्रॅक्टिकल अप्रोच अर्थात व्यावहारिक दृष्टिकोन आचार्य देतात. असाच प्रॅक्टिकल अप्रोच आपले सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काकाही नेहमीच आपल्याला देतात. आता आपल्या सद्गुरूंचा परिचय कसा करून देणार किंवा सद्गुरूंचे वर्णन कसे करणार? समर्थ म्हणतात, आता सद्गुरू वर्णनेना तेथे माया स्पर्शो सखेना ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. साक्षात ब्रह्मरूप असलेल्या सद्गुरूंचे वर्णन शब्दांनी करायचे तर शब्द हे माईकच आहेत. ज्यांनी आपले जीवन पुष्प समाजाला समर्पित केले आहे असे थोर विभूतिमत्व म्हणजे आदरणीय वेदांत भास्कर डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उर्फ सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका. कोकणातील तळागावी त्यांचा जन्म झाला. वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी रुग्णसेवा सुरू केली. अहर्निश रुग्णसेवा ही जीवननिष्ठा बाळगून निष्काम सेवा केल्याप्रित्यर्थ महाराष्ट्र शासनाने त्यांना सन्मानित केले आहे. सद्गुरू परमपूज्य श्री शंकर महाराज खंदारकरांसारख्या वारकरी संप्रदायातील
महान विभूतीकडून त्यांना अनुग्रह प्राप्त झाला. अखंड आत्मसाधना, आद्य शंकराचार्य प्रणीत वेद वेदांत प्रस्तुत अद्वैत तत्वज्ञानाचे चिंतन मनन त्यांनी अखंड केले. तसेच मराठी संत वाङ्मयांचा त्यांचा प्रगल्भ अभ्यास आहे. या सर्वांच्या जोडीला प्राप्त झालेली गुरुकृपा, त्यामुळे आलेली आत्मप्रचिती, सर्व ब्रह्ममयम या दिव्य अनुभवात सुस्थिती त्यांना प्राप्त झाली आहे, असे साक्षात्कारी महापुरुष आपले सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका आहेत. क्षोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, प्रभावी प्रवचन कौशल्य, अंतर्मुखता, तत्वचिंतनशीलता, श्रद्धा, धर्मशीलता, शास्त्रप्राप्ती, ज्ञाननिष्ठा, कर्मनिष्ठा, भगवत भक्ती, परोपकार बुद्धी आणि मितभाषित्व हे त्यांचे तेजस्वी जीवन पैलू आहेत. गुरुदीक्षेच्या दृष्टीने त्यांचा वारकरी संप्रदाय आहे, तरीही अन्य सर्व वैदिक संप्रदायाच्या विषयी ते समबुद्धी आणि उदार मतवादी आहेत. म्हणूनच ते सर्व संप्रदायात प्रिय आहेत. भगवान शंकराचार्य सांगतात की वस्तू सिद्धी विचारेण न कश्चित कर्मकोटीभी. अनेक कोटी कर्म करीत बसलो तर मोक्ष मिळत नाही, फक्त विचाराने मोक्ष मिळतो. आपले सद्गुरू देखील आपल्याला हेच सांगतात. परमार्थात विचार हे एक परिपूर्ण साधन आहे. आपले सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका आधुनिक काळातील शंकराचार्य आणि सर्वश्रेष्ठ संतच आहेत. माता पूर्वी बालक लळे, वेडे वाकुडे असले तरी आपल्या सद्गुरूंच्याच प्रेरणेने सद्गुरूंविषयी बोलण्याचा प्रयत्न केला आहे. श्री गुरुवचन ऐकण्यास आतुर असलेले आपण सर्व परमपूज्य डॉक्टर काकांच्या चरणी आशीर्वचनार्थ वंदन करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण. कुंडली गोवर्धहरी विठ्ठल. आपण सगळे इथे जमलोत तर सगळेजण मुमुक्षु आहोत आपण असं गृहीत धरायला हवं. प्रत्यक्ष आहे की नाही हा एक वेगळा विषय आहे, पण असायला पाहिजे एवढं नक्की. आणि मुमुक्षु शब्दाचा अर्थ असा होतो की ज्यांना मुक्त व्हायचं आहे, ज्यांना मुक्त व्हायचंच आहे असे जे त्यांना मुमुक्षु असं म्हणतात. तर तीव्र, मध्यम आणि मंद असे 3 प्रकार आहेत. तीव्र मुमुक्षु म्हणजे ज्याला मोक्षाशिवाय काहीच नको असं नक्की ज्याचं ठरलेलं आहे त्याला तीव्र म्हणतात. थोडेफार प्रयत्न करणारा जो असतो त्याला मध्यम म्हणतात. आणि मग झालं तर झालं, जमलं जमलं, नाही तर नाही जमलं असं जे काही असतं त्याला मंद असं म्हणतात. त्या आपण कसे आहोत ह्या 3 पैकी हे आपलं ज्याचं त्याने ठरवावं. आणि मंद असेल तर मध्यम व्हावं, मध्यम असेल तर तीव्र व्हावं, आणि तीव्र होऊन मुक्त व्हावं. ह्या उद्देशाने ह्या तऱ्हेचे सगळे कार्यक्रम, सगळे उपक्रम जे असतात या उद्देशाने असतात. आता मुक्त व्हायचं म्हणजे नेमकं काय व्हायचं आणि कसं व्हायचं असं आहे. नेहमी आपण सगळे प्रापंचिक आहोत हे गृहीत आहे, आणि खरंच त्याविषयी अजिबात कोणालाच शंका नाही की आपण प्रापंचिक आहोत. कदाचित इथे आल्यानंतर एक 2-3 दिवस प्रपंच विसरत असू, पण तरीसुद्धा 3ऱ्या दिवशी 4थ्या दिवशी काय जे असेल ते प्रपंचाचा वेध लागले असतात सगळ्यांना. जाण्यासंबंधी सगळ्याच्या चौकशा चालू होतात, गाड्या किती वाजता वगैरे वगैरे सुरू होतं सगळं. ह्याचा अर्थ असा होतो की इथे येताना प्रपंच घेऊन येतात, मध्ये 2 दिवस कसे तरी बिनप्रपंचाचे जातात आणि पुन्हा प्रपंचाचे वेध लागतात. अशी सगळ्यांची परिस्थिती आहे, हे एक वास्तव आहे. आणि हे मी गेले कित्येक वर्ष अनुभवत आहे. ठीक आहे, अभ्यास वर्गाच्या दृष्टीने तसंच होणार, कारण 3-4 दिवसापेक्षा कोणाला जास्त वेळ नसतो. पण एरवी जेव्हा आपण घरी असतो, आपल्या नेहमीच्या रुटीनमध्ये असतो, त्यावेळेला आपण मंद मुमुक्ष राहता कामा नये. मध्यम तरी किमान झालं पाहिजे. मध्यम नाही होता आलं तर चालणार नाही, तीव्र झालंच पाहिजे. अशा पद्धतीचा निश्चय आपला जर झाला असेल, निर्णय झाला असेल, तर त्यातून काहीतरी निश्चित निर्माण होतं. आणि असं निर्णय झालं नसेल तर आपण मग अहो झालं, मुमुक्ष आहोत म्हणायचं. तर असं जे काय बेताबेताने असतं, हे असं बेताबेताने होणं चालत नाही. आणि
या नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम पदे अहंता सांडोनी स्वानंदी सुखी झाले, हे जे ध्येय आहे ह्या ध्येयापर्यंत आपण पोचलं पाहिजे. आता ह्यामध्ये एक चढणं उतरणं जिना असतो, त्या जिन्यामध्ये चढायचं असतं, चढलं की उतरायचं असतं. चढणं उतरणं चालू राहतं. तर आधी आपण चढतो जिन्यामध्ये. जिना काही सहज नसतो, नैसर्गिक रीतीने जिना नाही, आपण चढावं लागतं. मग चढल्यानंतर उतरतो. मग ज्या क्रमाने आपण चढलो त्याच क्रमाने उतरावं लागतं. तेच टप्पे, त्याच पायऱ्या हळूहळू उतरावं लागतं आपल्याला. मग असंच आहे की ज्या पद्धतीने की ज्या टप्प्याटप्प्यातून आपण बद्ध झालो त्या टप्प्याच्या उलट जर वाटचाल केली आपण हळूहळू मोक्षाकडे जाऊ. हे जर थोडंसं लक्षात घेतलं तर मग आपल्याला हा जो प्रवास आहे, ज्याला प्रवास म्हटलं तर हे बघ फार अवघड नाही आहे. पण काय आहे, सारखं त्या अनुसंधानात त्या नादामध्ये राहण्याची आवश्यकता आहे. आपण प्रापंच लोक सहसा परमार्थाच्या नादात नसतो. आपले नाद जे असतात ते प्रत्येकाचे वेगवेगळे असतात आणि परमार्थाचा नाद असणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. आणि परमार्थाचा नाद लागला तर इकडचं काहीतरी सोडावं लागतं, टाकावं लागतं असं नाही आहे. पण आतमध्ये ज्याला अनुसंधान म्हणतात, त्या अनुसंधान परमार्थाच्या संदर्भातलं असावं आणि प्रपंच करीत राहावं. सगळ्या संतांनी एकमुखाने सांगितले की प्रपंच आड येत नाही, प्रपंच उपाधी न सांडता, संसारात त्याग न करता जनामध्ये सार्थकता विचारायची होय, असं समर्थ आपल्याला सांगतात. यातले न अतिशय आपल्याला छान आहेत, आवडते आहेत आपल्याला आणि रुचण्यासारखे आहेत. प्रपंच उपाधी सोडू नका, संसाराचा त्याग करू नका, या आधीपर्यंत सगळं आपण ऐकायला फार छान वाटतं. पण जनामध्ये सार्थकता विचारायची होय ही जेव्हा प्रश्न येतो तेव्हा विचार परमार्थाच्या ऐवजी प्रापंचिक विचार फार मोठ्या प्रमाणात असतो. विचाराने मोक्ष मिळतो खरं आहे, पण कोणता विचार? आत्मानात्मा विचार आहे, क्षराक्षर विचार आहे, पुष्कळ विचाराचे सगळ्याचं तात्पर्य एकच आहे. नाव जरी कुठलं असलं तरी तात्पर्य एकच आहे. मग मी असं म्हणालो की ज्या क्रमाने आपण चढलो त्याच क्रमाने आपण उतरलो हळूहळू टप्प्याटप्प्याने, तर जिथून आपण सुरुवात केली चढायला तिथपर्यंत जाऊन पोचू. जर विचार बसला बरोबर, एखादी कुठली तरी प्रणाली झाला म्हणतात, ती प्रणाली स्वीकारावी. प्रणाली पुष्कळ आहेत, ते एक प्रणाली कुठली तरी स्वीकारावी, त्या प्रणालीनुसार वाटचाल करावी आणि त्या प्रणालीनुसार वाटचाल करून आपण मुक्त व्हावं, खाली उतरावं. आपण चढलेलो आहोत सगळेजण, ते खाली उतरावं आणि सपाटीवर यावं, मोक्षाच्या प्लेनवर यावं. आता हे सांगायचं हेतू एकच आहे की ह्या क्षेत्रामध्ये, परमार्थाच्या क्षेत्रामध्ये अनेक वाटा दिसतात, अनेक ग्रंथ असतात, अनेक संप्रदाय असतात, अनेक तत्त्वज्ञानाचे प्रकार असतात. एवढ्या सगळ्या भागाने आपल्याला सर्वांना जाणं अशक्य आहे. एक कुठला तरी टप्पा मार्ग धरावा आणि एक मार्ग धरून वाटचाल करावी. काय ज्यांच्या मागे प्रपंच नाही त्यांनी कितीही पद्धतीने अभ्यास केला, वाटचाल निर्णय मार्गाने केली तर त्यांचं काही बिघडत नाही, कारण ते बरोबर प्रपंचाचा त्यांच्या पाठीमागे ससेमेर नसतो. आपल्या सर्वांच्या मागे ससेमेर आहे. एक कुठली तरी वाट धरावी, सिस्टीम ज्याला म्हणूया आपण, त्या सिस्टीम स्वीकारावी, नीट समजावून घ्यावी आणि त्या सिस्टीमप्रमाणे वाटचाल करून मुक्त व्हावं. हे सर्वात तुमच्या आमच्या प्रापंचिकांना झेपणारी गोष्ट आहे. आता एखादी सिस्टीम कुठली तर ज्या क्रमाने ही आपण ह्या शरीरात आलो, ज्या क्रमाने आपण ह्या प्रपंचात आलो, त्याच्या उलट क्रमाने जर आपण चढत गेलो तर आपण बरोबर ठिकाणी जाऊया. आता इथे जरा उलटं आहे. मग असं मी आधी चढायचं मग उतरायचं म्हटलं, आता इथे आधी उतरायचं मग चढायचं असं म्हणतो आहे. पण ठीक आहे, असं असलं तर काही बिघडत नाही. समर्थाने हे दृश्य जे जग आहे ते जग कसं निर्माण झालं यासंबंधी काही मार्गदर्शन करते. ते म्हणतात आधी ब्रह्म आहे, मग मूळ माया आहे, गुणमाया आहे, जडमाया आहे आणि जीवसृष्टी आहे. आता असा विचार केला तर आपण ब्रह्मापासून खाली जडमायेपर्यंत उतरत खाली आलेलो आहोत. आणि मुक्त व्हायचं असेल तर ब्रह्मस्वरूपापर्यंत पुन्हा जायचं असेल तर उलट क्रमाने गेलं पाहिजे. म्हणजे आधी जडमायेचा निराश करावा, मग नंतर गुणमायेचा करावा आणि नंतर मग मूळ मायेचा करावा. अशा पद्धतीने आपण जर निराश करत करत उलटी वाटचाल केली तर जिथून हे खाली खाली आली, घसरण झाली, तिथपर्यंत आपण जाऊन पोचू. आता हे करण्यासाठी काही ठराविक गोष्टी संतांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत. उदाहरणार्थ जड आहे. मी म्हणालो मूळ माया, गुणमाया, जडमाया. मूळ माया शब्दाचा अर्थ असा होतो जे मूळ स्फुरण झालं, एकोहम बहुश्याम असं मूळ स्फुरण झालं, ते स्फुरण आहे तेच मूळ माया आहे.
त्यातून गुणमाया निर्माण झाली, ज्यात सत्वरज तम आहेत, आणि त्यातून जडमाया निर्माण झाली. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश वगैरे वगैरे हा जो भाग आहे हा सगळा निर्माण झाला. आता उलट क्रमाने जायचं म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे जे आहेत त्यांचा बाध करायला पाहिजे किंवा त्यांचं निरस करायला पाहिजे. आता हे आम्हाला लक्षात राहिलं नाही तर आम्ही आमच्या मताने काहीतरी साधना करत राहतो. आणि विचाराचा फार मोठा भाग आहे की जड आत्मनिवेदन. समर्थाने जड, चंचल, निश्चल 3 प्रकारचं आत्मनिवेदन सांगितले. तर जडमायेचं जे हे आहे, जडमायेचा जो निराश आहे, जडमायेचं जे निवेदन आहे, म्हणजे जडमाया जी आहे ती जिकडे तिकडे देऊन टाकणं, जिकडची तिकडे देऊन टाकणं हा जो भाग आहे त्या जडमायेचा निराश असं म्हणतात. आणि समर्थाने जडमाया जी आहे, जडमायाचा निराश करताना एक त्यासंबंधी एक उभी सांगितली. हल्ली काय होतं, हे सगळं गोष्टी मी थाटात सांगायला बसतो खरा, पण ते काय तसं सगळ्याच्या सगळं लक्षात राहत नाही. आणि परमा जड आत्मनिवेदन नावाचं आहे, चंचल आत्मनिवेदन, निश्चल आत्मनिवेदन. पदार्थ म्हणे काया वाचा, मी हा अवघाची देवाचा, जड आत्मनिवेदनाचा विचारायचा. असं जड आत्मनिवेदन जे आहे ते समर्थ आपल्याला सांगतात. पदार्थ मने काया वाचा, मी हा अवघाची देवाचा, जड आत्मनिवेदनाचा विचारायचा. आता हे विचार आहे हा, इथे विचार शेवटी विचार हा शब्दच इथं आलेला आहे. विचारायचा असा विचार त्यासंबंधी आहे. आणि तो विचार जर बरोबर करता आला तर मग जड आत्मनिवेदन करणं ही आपली जबाबदारी आहे. चंचल आत्मनिवेदन दुसरी आहे आणि निश्चल आत्मनिवेदन तिसरी आहे. हे जबाबदारी टप्प्याटप्प्याने आपल्याला पुढे जायचं आहे. पण हा पहिला जो टप्पा आहे जड आत्मनिवेदनाचा तो कठीण आहे. पदार्थ मने काया वाचा, मी हा अवघाच देवाचा. आता हे जे पदार्थ आहेत सगळे मन, वाचा, काया, माझ्या घरामध्ये जे पदार्थ आहेत, माझ्या भोवताली जे पदार्थ आहेत, माझं जे मन आहे, माझी जी वाणी आहे, माझं जे शरीर आहे, हे सगळं जे आहे हे देवाचं आहे. हे देवाचं आहे असं आपण आत्मनिवेद निश्चय असेल, सहज निर्णय झालेला असेल. असं आहे. दत्तजयंती आली, गुरुपौर्णिमा आली की अशा आपला निश्चय होऊन जातो. 2-3 दिवसपर्यंत टिकतो. तेरड्याचे रंग किती दिवस असतात त्या छान माहिती. तेरड्याचे रंग 3 दिवस, त्याच्या पलीकडे हे रंग जात नाहीत ते. मग आपले परमार्थाचे रंग किती दिवस असतात? 3 दिवस. कशाचे? वर्गाचे. अच्छा, अशा पद्धतीने नीट विचार करावा. मग कुठेतरी कमी पडतो आपण, म्हणजे फार कमी पडतो आहे. आणि जे कमी पडणं आहे हे कमी पडणं आपल्याला भरून काढता आलं आणि योग्य दिशेने वाटचाल एकाच मार्गाने, एकाच सिस्टीमने, एक सिस्टीम सांगितलं आता ती सिस्टीम धरावेन पुढे जावं. कारण मगाशी मी म्हणालो सगळ्या सिस्टीमच्या मागे जायला आपल्याला वेळ नाही. आणि हे आम्ही स्वीकारलं तर वेदांत तत्त्वज्ञान फार मोठं आहे. तत्त्वज्ञानाच्या अनेक शाखा आहेत, अनेक ग्रंथ आहेत, त्याचे फार मोठे मोठे ग्रंथ आहेत. मी सुद्धा नको ते उपजप केलेले आहेत, लिहिलेत मोठे मोठे ग्रंथ. पण मी सगळ्यांना सांगतो बाबा तुम्ही लिहिलेत खरं ग्रंथ, पण तुम्ही ते वाचू नका. का असं वेळ नाही ना आपल्यापाशी एवढा. मला लिहायला वेळ पुष्कळ होता, म्हणून लिहायला वेळ होता म्हणून तुम्हाला वाचायला वेळ असायला पाहिजे असं काहीच नाही आहे. म्हणून वाचू नका. नाही वाचते म्हणून खंत अजिबात बाळगू नका, कारण त्या ग्रंथापासून काही अडणार नाही हे मला माहिती आहे नक्की. आता मलाच जर माहिती आहे तुम्हाला माहिती झालं काही अडचण नाही. मुद्दा एकच आहे की असं जे एखादी सिस्टीम असते ती सिस्टीम धरून पुढे जावं, कारण असं इकडे तिकडे जायला आपल्याला वेळ नाही आहे. अगाव उदाली आहे बसती अशी काही वाटा दिसली तरी त्या काय चालेल आहे ते सांगे माझं. फार छान प्रश्न विचारला ज्ञानेश्वर महाराजांनी. सूर्य उगवला की डोंगरामध्ये अनेक वाटा फुटतात, कितीतरी वाटा. गुरं चरायला जातात, त्या गुरंचरचा पाठीमागे येतात ज्या गुराखी असतात त्यांच्यामागे पुष्कळ वाटा, इकडे एक इकडे एक इकडे कितीतरी वाटा. महाराज आपल्याला प्रश्न विचारतात की प्रत्येक वाट्याने चालत जायचं असतं का? अशा प्रत्येक वाट्याने जर चालत जायला लागला तुम्ही तर तिथे वरपर्यंत केव्हा पोचणार? त्याला आणखी एक पंचायत आहे. सर्व वाटा आम्हाला तिथेच घेऊन जातात असं आम्ही थाटात ऐकतो नेहमी. सर्व वाटा तिथेच घेऊन जातात, पण असं सांगणाऱ्यांनी एकही वाटेने मुक्काम गाठलेला नसतो. काय आहे, नुसतं प्रवचन करायचं असतं, व्याख्यान द्यायचं असतं, थाटात काहीतरी बोलायचं असतं, वेळ मारून न्यायची असते आणि जमलं तर एखादं पाकिट घ्यायचं असतं. हा जो थाट आहे परमार्थ क्षेत्रातला, हा थाट जोपर्यंत तसाच आहे तोपर्यंत आपली प्रगती होणं मोठं कठीण आहे. म्हणून आगाव उदयाला गमिस्ती, सूर्य उगवणार आहे, वाटा दिसणार आहेत, सगळ्या चालत जायचं नाही आहे, एक वाट धरायची आणि बरोबर तिथे जायचं. मग तिथे गेल्यानंतर कळू दे अरे सर्व वाटा इथे झाल्यात, आधीपासून नको. तिथे गेल्यावर कळतं, आपोआपच कळतं. मग वाटा असतात हेही कळतं, हा वाटरहित सगळा प्रवास आहे हेही कळतं, सगळंच कळतं.
पण त्या तितका वेळ त्याला द्यायला पाहिजे. आणि हे करता करता म्हणून जड आत्मनिवेदन ज्याला म्हणतात, पदार्थ मने काया वाचा मी हा अवघाच देवा, ही सुरुवात आहे. मन त्याचंच आहे. मोठी अवघड गोष्ट आहे. आपलं मन त्याचं असतं का? आपलं मन त्याचं असतं का? आपलं मन त्याचं नसतं. मग आपल्या मनामध्ये कितीतरी विषय असतात आणि मनामध्ये इतके विषय घोळत असतात, इतके विषय मागे पडत असतात, पुढचे येत असतात. काही जे विषय असतात ते आपल्याला खूप त्रास देतात, छळतात, झोप लागू देत नाही. आता हे सर्वांचा अनुभव आहे. मग असे जे विषय आहेत, हे मन जर त्याचं असेल तर मनाने जास्तीत जास्त चिंतन त्याच्याविषयी केलं पाहिजे. जर त्याचं असेल तर पदार्थ मने काया वाचा मी हा अवघाची देवाचा. ओवी वाचायला खूप छान आहे आणि सोपी आहे. सांगायला तर आजकीच छान आहे. ऐकताना फार चांगलं असतं. ऐकलं तरी ठीक आहे, नाही ऐकलं तरी ठीक आहे. आता हा जो सगळा परमार्थाचा खेळ आहे, असं परमार्थाच्या खेळातून लवकरात लवकर बाहेर यायची गरज आहे. आणि बाहेर आल्यानंतर ही जी वाटचाल आहे, पदार्थ मने काया, मन त्याचं आहे. तू मन हे मीच करी, माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी माझं एका ते. आता ही युक्ती सांगितली, तू मन हे मीच करी, अशी आम्हाला आज्ञा का द्यावी लागली? मन माझे मी, भगवंताच्या चरणी ते मन गेलेलं नाही आहे. इकडे तिकडे फिरतं आहे पुष्कळ, आणि किती फिरतं आहे हे ज्याचं त्याला ठाऊक असतं. याला दुसरा कुणी साक्ष नाही आहे. मग असं जे आहे हे मन कसं आहे? बद बळीया माझे महाबली, कळी कळी राखारांगोळी धैर्याची. नाथमहाराज म्हणतात, इतकं बलवान आहे, तुम्ही कितीही धैर्य धरा, त्या धैर्याची राख रांगोळी केल्याचं सोडत नाही. आता इतकं बलवान जे मन आहे, ते बलवान मन ताब्यात घ्यायचं असेल आपल्या, तर बलवान मला ताब्यात घेण्यासाठी मोठा प्रयत्न करावा लागतो. त्यासाठी मोठी साधना करावी लागते. ती साधना करताना नामसाधनाचा एक उपयोग होतो आपल्याला. आणि नामसाधना खूप चांगला, उपासनेचा फार चांगला उपयोग आहे. नामसाधनाचा उपयोग आहे. अर्थात नाम उपासनाचा एक भाग आहे, हे काही स्वतंत्र नाही आहे. पण असे साधना करत गेल्याशिवाय नाम हे स्थिर होणार नाही. स्थिर झाल्याशिवाय ते देवाच्या ठिकाणी स्थिर ठेवता येणार नाही. आणि जोपर्यंत आम्ही ते नुसतं म्हणतो, पदार्थ मने काया वाचा मी, असं मनविशिष्ट जो मी आहे, चित्तविशिष्ट मी आहे, बुद्धिविशिष्ट मी आहे, हे जे सगळं मी आहेत, अहंकार विशिष्ट मी आहे, हे सगळं त्याचं आहे. हे जर ठरवायचं असेल आणि जसं सांगितलं आहे, म्हटलं आहे, वाचलं आहे, तसं व्हायचं असेल, प्रयत्न मोठे करावे लागतात. म्हणून साधना जी आहे ती साधना अशी एकांगी साधना नाही आहे. अनेक अंगाने ती साधना करावी लागते. आणि जेवढी साधनेची अंग आहेत तेवढी सगळी समजावून जर घेतली तर साधनेचा प्रवास जो आहे तो जसा व्हायला पाहिजे तसा होतो. आणि झाला जर नाही तर नुसते आम्ही साधक म्हणतो स्वतःला. मी सुरुवातीला म्हणतो मंद, मध्यम आणि तीव्र मुमुक्षु. हे स्वतः तपासणं केलं तर कळतं आपल्याला की आपलं कोणत्या हेतूने आम्ही या क्षेत्रात उडी घेतली आहे, एक मोठा प्रश्न आहे. आणि मोक्षाच्या हेतूने आम्ही या क्षेत्रात उडी घेतली असेल, जर उडी घेतली असली तर तात्पुरतं लुडबुड करायची असेल तर गोष्ट वेगळी. काय शब्द वापरला? लुडबुड. परमार्थ क्षेत्रात लुडबुड करणं झालं म्हणतात. तर लुडबुड करण्याची संख्या खूप आहे. आणि अशी लुडबुड जो पण चालू आहे तो पण आपल्या हाताला काही लागत नाही. लोक म्हणतात वा वा छान, हां याचं खूप लक्ष आहे. देवनादी आहे आमच्याकडचा शब्द आहे बरं का, खास देवनादी. आता देवनादी म्हणजे काय? तर काय, आषाढी कार्तिकी, आषाढीला देवाची आठवण होते, कार्तिकीला देवाची आठवण होते, जमलं तर मागे वारीला असं आठवण होते, पण बस संपलं. या पलीकडे काही नाही आहे. मी नेहमी गमतीने म्हणतो, एक आषाढी संपल्यानंतर पुन्हा कार्तिकी का करावे लागते हो? गमतीचा भाग या, संप्रदायाचा काही संबंध नाही. त्याचं एकच कारण आहे, ऑक्टोबरला नापास झालं तर एप्रिलला बसावं लागतं, एप्रिलला नापास झालं पुन्हा ऑक्टोबरला बसायला लागतं. आषाढी कार्तिकी, ऑक्टोबर एप्रिल असा जो थाट आहे, हा थाट असा जोपर्यंत आहे तोपर्यंत कसं काय व्हायचं आहे. म्हणून आपल्याला कसं काय व्हायचं हा प्रश्नच पडत नाही, कारण काहीच व्हायचं नसतं. हिची काय सुखांती काय, मोठ्या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये मोठी सुखांती काय. आणि परमार्थ सिरियसली घ्यावा म्हणतात. आणि सिरियसली घ्यावा म्हणजे चेहरा सिरियस ठेवू नये. अनेकांचे चेहरे अनेक कारणाने सिरियस झालेले असतात. त्याच्याकडे बघितल्यानंतर कळतं, अरे बाबा खूपच सिरियस झालं आहे, हा बघितलं भलत्याच काहीतरी प्रसंगातून चाललेला आहे. तर तसं सिरियसनेस नाही आहे. इथे सिरियसनेस शब्दाचा अर्थ आहे अत्यंत मनापासून, अंतःकरणापासून त्याचा स्वीकार केला असेल त्याला आपण सिरियस म्हणूया.
आणि तसा सिरियसली तो स्वीकारल्याशिवाय जे व्हायला पाहिजे ते होत नाही यात अजिबात शंका नाही. आणि जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कसं काय मग आम्ही करतोय तरी काय. 1 वर्ष झालं, 5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, आम्ही यात आहोत. आम्ही यात आहोत म्हणजे कशात आहोत हा एक मोठा प्रश्न आहे. जरा तपासून पाहायचं, तपासून पाहिल्यानंतर कळतं. म्हणून पदार्थ मने काय व्हायचा, मन जर त्याचा असेल तर मनाचे जास्तीत जास्त व्यापार, निदान तो व्यापार संपल्यानंतर त्याच्यात स्मरण व्हावं. मनाने जो गोंधळ करायचा तो केला असू दे, तो गोंधळ संपता तरी आठवण व्हावी, अरे हा गोंधळ घातला आहे खरा मनाने, पण हे जे मन आहे हे त्याच्या सत्तेवर काम करतं आहे. एवढं जरी लक्षात आलं तरी सुद्धा मोठं का होईल, मन त्याच्या सत्तेवर काम करतं आहे. कारण मन स्वतंत्र नाही काम करायला. आता मोठ्या या काही गोष्टी समजून घ्यायच्या गोष्टी आहेत. मन अचेतन जड आहे, वायुतत्वाचं आहे, रजोगुणाचं आहे. ते स्वतः जे आहे ते स्वतः काहीही करायला समर्थ नाही आहे. त्याला कोणतरी सांगावं लागतं कर म्हणून. आता कोणी सांगायचं, वाणी जी आहे ती वाणी स्वतंत्र नाही आहे, त्याला सांगावं लागतं कोणतरी. घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, असं त्या वाणीला सांगितलं तर ती वाणी काम करते. ती वाणी जेव्हा पदार्थ म्हणे काया वाचा यात आया, आता मी जो बोललो आहे त्यात वाचा आहे, त्या उभीमध्येच वाचा आहे. मग वाचा जर त्याची असेल तर वाणीने काय करावं, वाणीने करावं काय, तर वाणीने निदान सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम अप्रियम, एवढं तरी पथ्य सांभाळावं लागेल. उपनिषदात सांगितलं आहे सत्यम ब्रूयात, शक्यतो खरं बोलावं. सत्यम ब्रूयात हितम ब्रूयात न ब्रूयात सत्यम अप्रियम. आता सत्य जर अप्रिय असेल तर बोलू नये. आता ही जी उपनिषदातल्या आज्ञा आहेत, या उपनिषदातल्या आज्ञा जर नीट समजून घेतल्या आणि त्याप्रमाणे मनाला जर वळण लावलं तर मग मन त्याचं आहे या बोलण्याला काहीतरी अर्थ राहतो. आणि असं जर केलं नाही त्या बोलण्याला काही अर्थच राहत नाही, नुसतं म्हणायचं नसतं. समर्थ म्हणतात मी पण म्हणतो, अशा पद्धतीने वाटणे ठेवून उपयोगाचं नाही. म्हणून पदार्थ मने काय वाचा मी या अवघाच्या देवाचा जड आत्मनिवेदनाचा विचारायचा. जडमाया जी आहे त्या जडमायेचा निराश करायचा असेल तर जड आत्मनिवेदन केलं पाहिजे. आणि आत्मनिवेदन कसं करायचं समर्थाने सांगितलं आहे. पदार्थ मने काय वाचा, माझी वाणी जी आहे ती त्याची आहे, शरीर जे आहे ते त्याचं आहे. आता अवघड गोष्ट आहे, शरीर कोणाचं आहे. आमचं सगळ्यांचं मत काय आहे, शरीर माझं एवढं नाही, शरीर मीच आहे इथपर्यंत घसरगुंडी झालेली आहे. त्या शरीर मीच आहे इथपासून शरीर त्याचं आहे इथपर्यंत गाडी जी आहे ती गाडी पुढे गेली पाहिजे. आणि ती पुढे जायची तर आपोआप जात नाही, ती व्यवस्थित विचाराने तिथपर्यंत नेली पाहिजे. आणि असं न्यायचं असेल तर अनुसंधान ते पाहिजे. 56 अनुसंधानं ठेवून हे गोष्टी साधत नाहीत. अनुसंधान एकच पाहिजे. बरं एक नाही, समजा 1-2 असतील, आणखीन 2-3 असतील. प्रापंचिक आहोत आपण, काही अनुसंधानं ठेवावी लागतं, ती गोष्ट खरी आहे. पण ही अनुसंधानं ठेवताना त्या प्रपंचात जी स्थिती असेल ती त्यांनी मला दिली आहे, त्यांनी मला तसं ठेवलं आहे, हे जर मी स्वीकारलं असेल तर पदार्थ म्हणे काय वाचा मी अवघाची देवाचं, हे बरोबर झालं. त्यालाच म्हणतात मग ठेविल्यानंतर आलं पुन्हा ती गाडी त्याचबरोबर आली. जैसी स्थिती आहे कैशाबरीर आहे, कौतुकुतुप आहे संचिताचे. आता हे जे सगळे संतांचं सांगणं आहे ते सगळ्यांचं संतांचं सांगणं नीट लक्षात राहिलं तर मग पदार्थ म्हणे काय वाचा ही जी आज्ञा आहे समर्थांची, ती आज्ञा समर्थांची पाळता येते. म्हणून शरीर जर त्याचं असेल तर त्याने जसं दिलं आहे तसं का दिलं, मला जसं दिलं शरीर तसं त्याने का दिलं. अनेक वेळा मी हा विषय मांडत असतो, पण आता तो मांडल्याशिवाय खायला गतीच नाही. कारण एक विधान मी करतो, इथे जमलेल्या प्रत्येकाला स्वतःचं शरीर फारसं पसंत नाही आहे. काहीतरी कुठेतरी एखादी उडी आहेच. जरा नाक असं असायला पाहिजे होतं, कान बरोबर नाही आहे वगैरे वगैरे. काहीतरी कुठेतरी एखादी गोष्ट असते की सगळं छान आहे हो, पण ते नाकच बरोबर नाही, जरा असं कुठंतरी गडबड आहे. ह्याचा अर्थ असा होतो की त्याने दिलेलं जो नाक आहे ते मला पसंत नाही, असंच अर्थ. मग आता पदार्थामध्ये काय वाचा मी हा अवघाची देवाचा, एकीकडे असं म्हणायचं, एकीकडे मात्र त्याने जे दिलेलं आहे ते मला पसंत नाही. आम्ही त्याला मग उपाय करतो काहीतरी, जाऊ दे त्या भागात शिरत नाही. त्याला एक सर्जरीचं नाव आहे, त्याला कॉस्मेटिक सर्जरी वगैरे वगैरे. आता हे जे सगळं आहे, हे खेळ जे चालतात, ह्या खेळातून बाहेर जर पडायचं असेल तर पदार्थपणे काय वाचा मी हा अवघाच्या देवाचा जड आत्मनिवेदनाचा विचारायचा हे नीट समजावून घेतलं पाहिजे. आणि असं समजावून घेतलं त्याला
जड आत्मनिवेदन म्हणतात. जड निश्चळ आणि जड चंचळ आणि निश्चळ. आता चंचळ काय आहे? अंतःकरण चंचळ आहे, मन चंचळ आहे. म्हणून मनाचे जे व्यापार आहेत हे मनाचे व्यापार त्याचेच आहेत, मग अशा आपण विचार केला. आणि निश्चळ आत्मनिवेदन. आता हे जे 3 प्रकार आहेत सांगितले आत्मनिवेदनाचे, हे जर आम्ही नीट लक्षात ठेवले तर साधनाला तशी दिशा देता येईल, साधनाला तशी गती देता येईल. आणि तशी गती देता जर आली तर एक वेळ अशी येऊन जाते, ठावच नाही चंचळाचा त्याच्या आधी मी तू कैसा. असं इथपर्यंत गाडी आपल्याला जायची आहे, ठावच नाही चंचळाचा. हे जे दृश्य दिसतंय, हे जे शरीरासह जग दिसतंय, त्या अस्तित्वातच झालेलं नाही आहे, मुळातच ते नाही. आता हे अजातवाद म्हणतात त्याला. मोठमोठी नावं घेत नाही, कारण ती मोठमोठी नावं घेण्यात काय होतं, आपल्या त्या मोठ्या मोठ्या नावामध्ये, मोठ्या मोठ्या सिस्टीममध्ये, मोठमोठ्या त्या प्रस्थांतरींच्या गोष्टींमध्ये मन रमून जातं. आणि असं ते रमून गेलं की जे करायला पाहिजे करणं होत नाही, तो विचार केला पाहिजे तो विचार राहत नाही. आणि तो विचार राहायचा असेल तर मग ठावचं नाही चंचळाचा इथपर्यंत आपली गाडी गेली पाहिजे. म्हणून जड आत्मनिवेदन मी म्हणतो कुठल्या क्रमाने आले, मूळ माया, गुणमाया, जडमाया. एक शेवटचा विचार सांगू, गुणामाया संबंधी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आम्ही सगळेजण जे आहोत ते आपापल्या गुणांना अनुसरतो. आपल्या ठिकाणी जे गुण आहेत त्या गुणानुसार आमची वाटचाल होते. माझी जशी माझ्या गुणानुसार वाटचाल होते तशी माझ्या संबंधित जे लोक आहेत, माझ्या संबंधात येणारे जे लोक आहेत त्यांचीसुद्धा त्यांच्या गुणानुसार वाटचाल होते. हे जर आम्ही लक्षात ठेवलं तर मग आपल्याला राग येणं ज्याला म्हणतात, क्रोध येणं ज्याला म्हणतात, ते कमी होऊन जाईल. काय होतं, हा माणूस असा का असं जेव्हा आपल्याला वाटतं त्यावेळेस तो असा का याचा अर्थ असा होतो या प्रश्नाचा की त्यांनी कसं असावं हे त्याच्या हातात आहे किंवा मग माझ्या हातात असायला पाहिजे, असं 2पैकी एक आहे ते. आता तो माणूस जो आहे तो वागतो ते स्वतःचं वागणं त्याच्या हातात नसतं, मग कोणाच्या हातात असतं, गुणाच्या हातात. आता हे जर माझ्या लक्षात राहिलं नीट तर मग त्याच्या वागण्याचा मला राग येणार नाही. त्याच्या वागण्याचा मला राग आला नाही तर बरीच कामं होऊन जातील. मग मन शांत राहून जाईल, मन स्वस्थ राहून जाईल, मन आनंदी राहून जाईल. पण आम्हाला दुसऱ्याच्यावर रागावणं, दुसऱ्याच्या अनेक गोष्टी पसंत नसणं हे तुमच्या आमच्या जीवनाचा एक भागच आहे. आणि दुसऱ्याचं म्हणजे काय, फार तर आपल्या जवळचे जे असतात त्यांचा. आता जवळचे कोण असतात त्यांचा काय, ते ज्याचा त्याला तर छान अनुभव आहे. सगळेच प्रापंचिक होत, त्यामुळे प्रत्येक प्रापंचिकाला हा अनुभव फार छान असतो आलेला आणि वर्षानुवर्ष आलेलं असतं. पण बोलायचं नसतं काही, ही एक आणखी अडचण आहे. पण काही बोलायचं नाही, कारण कसं काय हो माधवराव कसं काय आहे, फर्स्ट क्लास छान चाललं आहे. आता छान जगाला सांगताना फार छान आहे तसं असलं पाहिजे. जगाकडे तक्रारी करून रडत काही उपयोग नसतो, पण आतमध्ये छान नाही एवढं लक्षात राहायला हवं. जसं आम्ही सांगतोय लोकांना सांगतो छान आहे, तसं ते छान नाही. आणि छान असायला पाहिजे. छान कसं असायला पाहिजे, कसं असेल छान. आनंदाचे डोही वगैरे फार मोठ्या मोठ्या गोष्टी करतो आम्ही. आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे झोकात मी तासभर प्रवचन करतो मस्त त्याच्यावरती. पण ते प्रवचन झालं तर घरी जेव्हा जातो तेव्हा मग काय हे काय बरोबर नाही, ह्याचं किंवा हिचं काय बरोबर नाही, पसंत नाही मला. झालं मग आनंदाचं काय झालं, आनंद प्रवचनात. अच्छा ही जी काही शोकांतिका आहे, ही शोकांतिका जोपर्यंत आपली अशी आहे तोपर्यंत यातून आमच्या हातात काही लागण्याची शक्यता नाही. म्हणून आपल्या गुणांचा विचार झाला. गुणमायेचा निराश कसा करायचा. मग गुणमायेचा त्या दातांची होई आहे, प्रसिद्ध होई आहे. देही ज्या गुणाचे प्राधान्य तैसीची कर्म उपजे जाणं, इंद्रिय गुणाधीन तदनुसार जाणं वर्तते. असं आहे की इंद्रिय जी असतात ती गुणांच्या अधीन असतात. 3 गुणांच्या अधीन आहेत. आणि ते 3 गुण जसं डिक्टेट करतील, जसं सांगतील तशी इंद्रिय वागतात. एखादा वाणीने कठोर बोलणारा माणूस असतो, कठोर बोलायचं, त्या माणसाला मऊ मृदू असं गोड बोलताच येत नाही. कठोर बोलतो, दुसरा लागेल झोंबेल असं बोलतो. आता असं का बोलतो, त्याची वाणी जी आहे ती तशी का बोलते, एकच कारण आहे, ती त्या गुणांच्या स्वाधीन आहे. आणि ती गुणांच्या स्वाधीन असल्यामुळे त्याला तसं बोलण्याशिवाय मार्गच नाही दुसरा, तसं बोलणार असतो. आता हे जर माझ्या लक्षात राहिलं तर त्याच्या कठोर बोलण्याचा मला त्रास नाही होणार. का, अरे तो त्याच्या हातातच नाही, तो तरी काय करील. मी उलट त्याची बाजू घेतो, त्याला दोष तर देत नाहीच मी. तो असं नाही वागणार तर कसं वागणार, असं नाही बोलणार तर कसं बोलणार, असंच बोलणार आहे तो.
असं मी जर त्याची बाजू घेतली तर आपल्याला त्रास होत नाही. आणि आपल्याला त्रास न होणं हे परमार्थामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जगाला त्रास होईल न होईल याचा विचार करण्याचं कारण नाही. आधी आपलं बघावं आणि मग जगाचा विचार करावा. समर्थाने काय केलं, 12 वर्ष आधी टाकलेली तपश्चर्या केली आणि ती तपश्चर्या केल्यानंतर ते समाजात काम करायला उतरले. आमचं काय होतं, आधी समाजात काम करायला उतरायचं. म्हणजे समाजाचे सगळे दोष आम्हाला मिळतात. आमचं काही मिळत नाही त्यांना, पण समाजातले सगळे दोष आम्हाला येऊन मिळतात. असं कुठंतरी फार मोठी गफलत आहे या क्षेत्रामध्ये. आणि गफलत जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत या परमार्थाने मला जे द्यायला हवं ते मिळणं फार कठीण आहे. मोक्ष काय द्यायला हवं, मोक्ष द्यायला हवं. म्हणून देही ज्या गुणाचे प्राधान्य तैसेची कर्म आहे. इंद्रिय गुणाधीन तदनुसार जाणं म्हणतं. ती एक फार सुंदर निर्णय नाथाने दिलेला. आणि हा निर्णय जर लक्षात राहिला तर राग येणं एखाद्या माणसाचा, तिरस्कार वाटणं, द्वेष वाटणं या गोष्टी होणार नाहीत. आणि राग आला नाही, तिरस्कार नाही निर्माण झाला, द्वेष निर्माण झाला नाही, मन शांत होऊन जाईल, स्वस्थ होऊन जाईल. आनंद ज्याला म्हणतात तो आनंद व्यक्त होऊन जाईल. पण जो पण मनाचे असे खेळ चालू आहेत तो पण आज आनंद आहे, तो आज आतला आनंद आतच राहील. हे सगळे विचाराने विचार आहेत. आणि जो पण विचाराची आम्ही कास धरत नाही तोपर्यंत आपली पारमार्थिक दृष्टीने प्रगती होणं फार कठीण आहे. आणि जो पण नुसतं यांत्रिक चाललं आहे परमार्थ, सकाळी उठून 10 माळा, दुपारी जेवणानंतर 10 माळा, रात्री जेवणानंतर 10 माळा, मग कोण एका माळा कराव्या. माळा करण्यात काही दोष नाही, सांगितलंच आहे, नाम घ्या. पण ते माळा करणं हे जे कृत्रिमता त्याच्यात आहे, ठरलेल्या वेळेत ठरलेल्या गोष्टी ठरलेल्या वेळेला करत राहायचं, ह्यातून ती यांत्रिकता निर्माण होते. ही यांत्रिकता परमार्थात कामाला येत नाही. तर त्याच्या प्रत्येकाच्या पाठीमागे नाम घेताना झालं वेगळा विषय लागेल. आता त्या विषयात नको जायला. मुद्दा एकच आहे की आता आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल, मोक्ष हवा असेल, तर ह्या जे चढण्याचे रस्ते आहेत, ज्या कधी आपलं आपण चढलो त्या टप्प्याटप्प्याने उतरत जायचं. कोणत्या टप्प्याने चढलो तर आता हे टप्पे आपल्यासमोर ठेवले की जड, चंचल आणि निश्चळ. आणि निश्चळ जे आत्मनिवेदन आहे त्या निश्चळ आत्मनिवेदनामध्ये ठावच नाही चंचळाचा, ते आधी मी तू कैसा. अशा पद्धतीने दृश्य जे जग आहे त्या दृश्य जगाचा निराश झालेला असतो. आणि निराश झालेल्या शब्दाचा अर्थ असा असतो, ते जसं दिसतंय तसं नाही, जसं दिसतंय तसं नाही ते. आता मग कसं आहे, दिसतंय खरं पण ते सत्य नाही. आणि सत्य नाही, सत्य वाटतं म्हणून आपला परिणाम होतो, आपल्याला त्रास होतो. सत्य वाटायचं बंद झालं की त्रास वाटायचं बंद होऊन जातं. याचा अर्थ असा होतो, जो पण मला त्रास होतो तो पण ते सत्य वाटतं आहे मला. हा ताळा घालण्यासारखा आहे. म्हणून हा मी माझा जर ताळा घालून घेतला आणि मला जर त्रास होत असेल तर समजावं की जग अजून सत्यच आहे. आणि जग सत्य आहे म्हटल्यानंतर मग राहिलं काय, परमार्था चिल्लक काय राहिलं. ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीव ब्रह्म परा, असं एक ब्रह्म आपल्याला साथ आणि आम्ही जग सत्य म्हणतो. इकडे ब्रह्मसत्य असं शास्त्र म्हणतं आणि जग सत्य असं मी म्हणतो. म्हणजे शास्त्राचं माझं किती वाकडं आहे. आणि एकीकडे शास्त्राची वाकडं आणि एकीकडे मी मुमुक्ष आहेच. हे कसं काय बसतं, कसं काय हे. आणि हा जो खेळ आहे, हा खेळ थांबवल्याशिवाय, आपल्याला परमार्थ यथार्थ चिंतन केल्याशिवाय आपला जो पारमार्थिक प्रगती ज्याला म्हणतात ती पारमार्थिक प्रगती होण्याची शक्यता नाही. मी पुस्तकं लिहीन, लेख लिहीन, व्याख्यानं देईन, काय सगळं करीन, अनेक तीर्थयात्रा करीन 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 आता हे जे कृतिशीलता आहे ही एवढी कृतिशीलता लागतेच, हे सगळं करावं लागतं. पण त्यावर अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे विचार. आणि विचार जर बरोबर बसला नसेल, आतमध्ये रुजला नसेल आणि त्या विचाराच्या दिशेने वाटचाल झाली नाही तर मग आपला परमार्थ जो आहे तो परमार्थ बिघडून जातो. आणि ज्यासाठी आम्ही या क्षेत्रात उडी घेतली आहे, ज्या क्षेत्रात आम्ही उतरलो आहे, त्याचा हेतू आहे तो हेतूच फलद्रूप होणार नाही. मग हेतूच जर फलद्रूप राहिला नाही, आता राहिलं काय मग. आता एक मोठा असे प्रश्न येतात. मग असे प्रश्न उपस्थित करून ठेवावेत. रोज त्या प्रश्नांचा विचार करावा. त्याच्यावरचं जे सोल्युशन आहे ते सोल्युशन आपल्याला कसं हस्तगत करता येईल आणि त्यानुसार आपल्या जीवनाची वाटचाल कशी करता येईल हे जर आपलं छान ठरवून गेलं, घडी बसून गेली, तर एकदा घडी बसून गेली म्हणजे एक सिस्टीम मी आत्मसात केली तर बरोबर आपलं तेवढं एकच सिस्टीमने जावं. ते पुन्हा पुन्हा सांगतो, अनेक वाटा आहेत, अनेक तत्त्वज्ञानाचे प्रकार आहेत, कितीतरी पद्धतीचे तत्त्वज्ञान मानलं जातं. खुद्द शंकराचार्यांच्याच शिष्यामध्ये काही भेद होते. एक म्हणतो जीव एक आहे, एक म्हणतात जीव अनेक आहेत. आता
याचा शोध घेता घेता आमचा जीव शिल्लक राहणार नाही. तर असं काही भानगडीचं पडायचं नाही. भले 1 म्हणा, 2 म्हणा, 4 म्हणा, माझा जीव जो आहे तो ब्रह्मरूप झाला पाहिजे एवढं नक्की असं ठरलं असेल तर नाही त्या भानगडीत आपण पडणार नाही, कारण आपल्याला वेळ नाही आहे. एक गोष्ट मी नेहमी सांगतो की तत्त्वज्ञान असतं संन्यासाचं आणि जीवन जगायचं प्रापंचिकाचं, हे दोन्हीमध्ये कुठे मेळ नाही आहे. आणि असा मेळ जोपर्यंत नाही तोपर्यंत वेदांत तत्त्वज्ञान जे संन्यासांचं तत्व फार सुंदर आहे, तत्त्वज्ञान अतिशय सुंदर आहे. पण ते सुंदर असून करायचं काय? तत्त्वज्ञान सुंदर आहे खरं आहे, पण त्या तत्त्वज्ञानानुसार जीवनाची बैठक जर आपल्याला बसवून घेता येत नसेल तर त्याचं करायचं काय? म्हणून ते फार भानगडीत त्या पुढं नये. फार मोठी मोठी वेदांताची पुस्तकं वाचू नये. तर एक सिस्टीम कुठली तरी धरावी आणि एक सिस्टीम धरून त्याची वाटचाल जी आहे शक्यतो करावी. याचं कारण आहे पुन्हा की आम्ही प्रापंचिक आहोत, एवढा वेळ आम्हाला नाही, हे एक वास्तव आहे. आता इथे 3 दिवस आले, आता उद्या सकाळी सगळ्यांचा वेळ होईल. आता जायचं वेध लागतील. जायचं वेध लागल्यानंतर मग रोज 3 फोन घरी, हा कसा आहे, तो कसा आहे, ती कशी आहे, हे कसं आहे. आता हे जे काही सगळं आहे वातावरण, ह्या वातावरणामध्ये ब्रह्म सत्य आहे का जग सत्य आहे, याचा निर्णय लागून जातो. जग सत्य आहे का? ज्यांची आम्ही चौकशी करतो ते जगाचे घटक आहेत. इथे आल्यावर ज्यांची आम्ही चौकशी करतो रोज 3 फोन करून, सगळे जगाचे घटक आहेत. बरं, न करून चालेल का? न करून चालणार नाही. तिथे गेल्यावर विचारणार, आमची आठवण झाली नाही का तुम्हाला? मग आठवण झाली नाही म्हटलं की आपल्याला मग बरं वाटत नाही. मग आठवण झाली सिद्ध करायला पाहिजे. मग कसं सिद्ध करा? फोन करायचे. हे जे आमच्या प्रापंचिकांची सगळी घडी बसून गेली वेगळीच, ह्या घडीतून बाहेर पडायचं असेल त्याला काय, हे जे विचार आहेत अवघाची देवाचा, हे जे विचार आहेत, ते विचार जर बरोबर बसला तर आपल्याला ज्यासाठी ह्या क्षेत्रात आलो, ज्यासाठी ह्याशा तऱ्हेचे उपक्रम चालले ते त्याचं सार्थक होईल. आणि त्याचं सार्थक व्हावं अशा पद्धतीची प्रार्थना पुन्हा विठ्ठलाकडे. हे बरं आहे, प्रार्थना विठ्ठलाला करायची, त्याने केलं तर ठीक आहे, नाही केलं तरी ठीक आहे, असं त्याच्यावर ढकलून चालत नाही. त्याचा आशीर्वाद पाहिजे गोष्ट खरी, पण करायचं आहे मलाच प्रत्यक्षामध्ये. हे जर आमच्या लक्षात राहिलं नाही तर मग विठ्ठलाची कृपा पाहिजे, अमक्याची कृपा पाहिजे, तमक्याची कृपा पाहिजे, मग सगळी कृपा पाहिजे. मग तू काय करणार? मी काय करणार नाही. हा जो की वाटणी आहे, ही वाटणी कुठेतरी बदलायची आवश्यकता आहे. आणि ही वाटणी जर बदलली तर ज्या क्रमाने मी उतरलो त्या क्रमाने पुन्हा मूळ मायेपासून आलो. मूळ माया ब्रह्मापासून आहे, असं आम्ही खाली उतरत जडमायेपर्यंत आलो. आणि ही जे जडमाया आहे त्या जडमायापासून मूळ माया आणि मग ब्रह्मा, असा जो वरचा प्रवास आहे तो वरचा प्रवास आपल्याला ज्या सिस्टीमला धरून त्या सिस्टीमनुसार बरोबर आपल्याला करता येईल. आणि असं आपण सगळ्यांनी करावा अशा तऱ्हेची एक अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. पुंडलिक वरद हरी विठ्ठल. आपल्या आनंदवारीची सांगता झाली आहे. विठुरायाचे रूप डोळे भरून पाहिले, त्यांचे अनमोल हिताच्या शब्दांचे श्रवण केले. अंतःकरण तृप्त झाले, समाधान पावले. 23 जुलै 2021 गुरुपौर्णिमा सोहळ्यात आपण संतांच्या विचाररूपी पालख्यांचा आनंद घेतला. प्रत्येक संत त्यांच्या वैशिष्ट्याने ओळखले जातात, पण आपले सद्गुरू मात्र सर्व संतांचे वैशिष्ट्ये घेऊन आले आहेत. शंकराचार्यांची दिव्यता, अंगी विलसते परिपूर्णता. ब्रह्म सत्य जगन्मिथ्या, का काही वदती श्रीराम. आळंदीचे ज्ञानेश्वर, ज्ञानाचे जणू आगर. काकानृपे अवतार, घेऊन आले श्रीराम. आनंदाचे डोही आनंद तरंग, हाची अंतर्बाह्य रंग. संत तुकोबांचे अभंग, विशद केले श्रीराम. प्रपंच आणि परमार्थ, एकनाथे केला यथार्थ. तैसे काका होती कृतार्थ, दोही मध्ये श्रीराम. सज्जन गडीचे रामदास, फिरून आले वाटे खास. विवेक प्रयत्न जागविण्यास, जनमानसात श्रीराम. ऐशा सर्व संतांची मूर्ती, वाटे जणू काकांची.
सर्व संतांच्या एकत्वाची प्रचिती येते श्रीराम. सर्व संतांच्या एकत्वाची प्रचिती देणारे, ईश्वराहून श्रेष्ठ असणारे, अविद्येचा अंधकार दूर करणारे आपले चैतन्यमय सद्गुरू. अविद्या तमाते भास्करू, तो एकची होय सद्गुरू. म्हणूनी तया आदरू शरणरूप. अत्यंत शरणागतीने त्यांना मनोभावे साष्टांग प्रणिपात करूया. 2 दिवसपर्यंत करीत असलेली ही शब्दसमनांची पूजा देवा गोड मानून घ्या. आली तैसी केली सेवा, मान्य करून घ्यावी. आत्मपदाची जोड सद्गुरू, निजदासा द्यावी. आत्मपदाची जोड सद्गुरू, निजदासा द्यावी. निजदासा द्यावी. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषोनी मज द्यावे, पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी, भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव, पियुषांचे. चंद्रमेचे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवो नीतिनी लोकी. भजी जो आदिपुरुखी, अखंडित. आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये, हो आवेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला. ये